सायकल पंक्चरचं दुकान का? तुम्ही काही वेगळा पण उद्योग करू शकत होतात. काय झालं 2015 मध्ये माझ्या मिस्टरांचं आजारपण आलं. तो व्यवसाय असा होता की तो पुरुषप्रधान व्यवसाय आहे, गिराईक पण पुरुषच येणार यांचा विरोध होता. सायकलच्या दुकानामध्ये एक देशमुखाची सून सायकलचं दुकान चालवते आहे. म्हणजे हे मीडियासाठी खूप मिर्च मसाला न्यूज होती. एक नवऱ्याची किंवा बायको थोडी हालचाल बदलली, नवऱ्या बायकोंना ते नातं तसं असतं की कळत असतं. माझ्या बाबा काय म्हणत, चालली आहे म्हणे पण चारित्र्य वेशीने टांगून ठेव. मी आजच्या ह्या मुलाखतीमध्ये जे सांगते ना सर, मी आतापर्यंत कधी सांगितलं नाही ना आता ह्या वेळेला ती गरज आहे सांगायची. व्यसन आणि छंद दोन्ही लागले होते. सगळे लागलं होतं त्यांना. ते माझा भरपूर तिरस्कार करत होते. त्यांना असं वाटत होतं की आपली बायको वाईट मार्गाला लागली. तुम्हाला तुमचं चारित्र्य शुद्ध हे नवऱ्याला सांगावं लागायचं आणि ते मानायचे. मग त्यातून मारहाण व्हायची? हो ते पण व्हायचे. जबरदस्त मारहाण व्हायची? हो म्हणजे जबरदस्त, म्हणजे 2-3 वेळा खूप जबरदस्त मारहाण व्हायची त्या याच्यामध्ये. तुम्ही मार खायचा? हो, पर्यायच नसते ना, दुसरं काय करणार आहे सर. कधी त्याला प्रतिकार नाही केला? एक वेळा पुन्हा गावामध्ये अशी चर्चा होती की मी त्यांना मारलं. की तुम्ही पुरस्कारासाठी जायचं, तुमचं नाव झालं होतं आणि सत्कार समारंभ घेऊन यायचे, महिला सक्षमीकरणाची भाषण द्यायचे आणि घरी येऊन रट्टे खायचे. घरी येऊन मार खायचा. मार खाल्लेला असे, पडलेले असे, आता वाटत होतं मी आत्महत्या करून टाकावी. तर त्या म्हणत म्हणून उठ दीपे, आठवण कर तो दिवस, तो आज तुझा अपमान होतोय, एक दिवस तुझा सगळा सन्मान होईल. गेली नाही ना, श्वास सुरू आहे ना तुझ्या, चहा पेन कामाला लाग. आणि तिकूनही बायका म्हणायच्या किती धट आहे, मस्त जेवते बाई. मग मी म्हणायचे अरे मार खायला ताकद लागेल ना. माहेरचे घ्यायला भरपूर वेळा आले, गेली नाही मी. म्हटलं इथून तर मी प्रेतच जाणार आहे म्हटलं. तुम्ही सगळ्या बायका जमा केल्या, बचत गट स्थापन केलं म्हणताय, पण गावामधली तुमची इमेज तुमच्या त्या नवऱ्याने आणि त्या सगळ्या लोकांनी खराब करून ठेवली होती. बाया तुमच्याशी बोलत नव्हत्या. हो. तर ह्या कुठल्या बायका तुम्ही उत्पन्न केल्यात की ह्या माझ्यासारख्याच? भारतात टॉपर येऊन गेलो बचत गटांमध्ये आमची. मी त्यावेळेस खूप मोठी होती. किती मास बनवले तुम्ही त्या काळात? मी त्यावेळेस 8-10 लाखापर्यंत गेली. काय हाक मारायचे तुम्हाला? ते जे शब्द जेव्हा आपल्यावर येतात ना ते घाणेरडे, तर मरून जाते हो बाई. हो, म्हणजे 10वी शिक्षण आधी झालं होतं आणि त्यानंतर शिक्षण थांबलेलं होतं. माझ्या मॅडमनी, गुरुनी त्यांनी म्हणे नवऱ्यात सांगू नको, नवऱ्यात सांगशील तर काही शिक्षण होणार नाही. आज त्यांची कृपा की मी MBA करते. नमस्कार, विमर्श बाय मयूर आडकरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, एक व्हिडिओ होता विमर्शवर जिथे एक बारबाला वैशाली हळदणकर यांची मुलाखत आम्ही घेतली होती आणि त्यांचं आयुष्य अतिशय खडतर असं आयुष्य आणि आयुष्यातले निर्णय चुकले की कसं माणसाचं आयुष्य बदलत जातं आणि आणखीन 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 खोलात आपण जात जातो ह्याचं एक उदाहरण त्या मुलाखतीमधून तुमच्या समोर आलं. खडतर आयुष्याबद्दल वैशाली हळदणकर यांना खूप चांगली सहानुभूती मिळाली, पण त्यावरून अनेक प्रश्नही उपस्थित झाले की हे आयुष्य बदलता आलं नसतं का, वेगळं काम यांनी केलं नसतं का, किंवा सतत तेच काम कसं त्यांच्या वाट्याला आलं. तर प्रत्येकाचं आयुष्य व्यक्तिपरत्वे बदलत जातं, प्रत्येकाचे निर्णय आणि काही गोष्टी अशा घडत जातात की त्यातून तुम्हाला त्या नकारात्मकतेमधून त्या पाय खोलात गेल्यानंतर त्यातून पाय काढताच येत नाही आणि वन वे ट्रॅफिकसारखं आयुष्य जातं आणि तिथून बाहेर येणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाणं असं काहीतरी त्यांना वाटत जातं आणि ते त्यातून बाहेर येण्याला धजावत नाहीत. असा एक त्या मुलाखतीचा सूर निघाला. अनेक तुम्ही लोकांनी कमेंट्स केल्या. त्यानंतर आम्ही अशा महिलांच्या शोधात विमर्श काम करत होतं की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःची वेगळी वाट चोखाळली आणि त्यात त्यांना असं लगेच यश मिळेल असं पण नाही, पण ते काम चांगलं आहे, ते काम आपल्याला करायला पाहिजे आणि ते सातत्याने त्यांनी केलं. आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे इतकी परिस्थिती की अशा अवस्थेमध्ये स्वतःलाच नाही तर दुसरे सांगत होते की आत्ता तुम्ही आत्महत्या केलेली बरी, पण त्यांनी तसं केलं नाही. त्रास सहन केला, त्रास देणाऱ्यांना सहन केलं, अपमान सहन केला, नको नको त्या उपाधी लागल्या त्याही सहन केल्या, पण त्यांनी स्वतःचं काम सोडलं नाही आणि आज त्या एका छोट्याशा कामातून एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांनी स्वतःचा नावलौकिक कमावलेला आहे आणि आजही त्यांचा संघर्ष स्वतःला सिद्ध करण्याचा चांगल्या अर्थाने सुरू आहे. तर मी हे 2 उदाहरणं अशासाठी घेतली की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही समस्यांचा सामना हा करावाच लागतो
संघर्ष कुणाचा टळला नाही, पण त्यातून स्वतःची वाट वेगळी करून त्या वाटेवरून सतत चालत राहणं आणि आपलं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत का होईना थांबून 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 त्या ध्येयापर्यंत जाणं हेच क्रमप्राप्त आहे आणि त्यातूनच यशाचा मार्ग सुकर होतो आणि एक महामार्ग तयार होतो. याचं उत्तम उदाहरण आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहे. ते म्हणजे अकोल्यातील दीपिका देशमुख. दीपिकाताई देशमुख हे एक असं नाव आहे जे कदाचित तुम्हा सर्वांना माहीत नसेल, पण विदर्भामध्ये सायकल पंक्चरचं दुकान चालवून रस्त्यावर बसून, ते पण एक अर्धशिक्षित आणि ग्रामीण भागातील स्त्री, कोणत्या परिस्थितीत तिला ते दुकान चालवावं लागलं. सायकल पंक्चर हा काही स्त्रियांचा आपण फोर्टे म्हणतो त्याला, प्रांत नाही, पण त्यांना ते करावं लागलं आणि त्या दुकानातून आज त्यांनी इतकी मोठी भरारी घेतलेली आहे की सायकल पंक्चर जसं काढलं जातं तसं त्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं पंक्चर काढलं, स्वतःच्या आयुष्यात हवा भरली आणि स्वतःच्या आयुष्याचं चाक त्यांनी त्या मार्गावर मार्गस्थ केलं आणि हे सगळं स्वतःच्या हिमतीवर केलं. कुणाचीही साथ नसताना परिस्थितीने गांजलेली, परिस्थितीने मारलेली, परिस्थितीने पछाडलेली ही स्त्री आज उद्योजिका म्हणून विदर्भामध्ये नावलौकिक कमावते. आणि हे उदाहरण मी का वैशाली हळदणकर बारबाला यांचं पूर्वी उदाहरण घेतलं सुरुवातीला, कारण एक परिस्थिती वेगळी होती, पण ह्यांनी स्वतःची परिस्थिती बदलली. स्वतःच्या नशिबाला टाके घालून त्यांनी एक वस्त्र तयार केलं आणि त्या वस्त्राची आज गारमेंट फॅक्टरी झालेली आहे. हे एक उत्तम यशोगाथा आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ही फक्त यशोगाथा नाही आहे, त्यातला संघर्ष तुमचं हृदय पिळवटून टाकेल. आणि आपण स्वतःला दुःखी समजतो, आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात आलेलं दुःख हेच खूप ग्रेट आहे, मला किती त्रास आहे, मला किती यातना आहेत, मला किती टेन्शन आहे, माझ्यावर किती अन्याय होतो आहे, आणि आपण रडत राहतो. आणि कधीकधी त्या रडण्याचं रूपांतर आपण स्वतःचं जीवन संपवण्यासाठी करू पाहतो किंवा करतोही. तर हे न करता आजचं दीपिकाताई देशमुख हे उदाहरण तुमच्या मनाला, तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या बुद्धीला चालना देणार आहे. म्हणून आजची विमर्शाची आपली पाहुणी आमच्यासाठी खूप खास आहे. ह्यांना आम्ही अतिशय शोधून काढलेलं आहे. मुंबई टू अकोला आणि अकोला टू नागपूर असं आम्ही फिरून आज दीपिकाताई देशमुख यांच्यापर्यंत पोहोचलो आहे. दीपिकाताई, विमर्शामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. हे तुमचं जे आम्ही कथा वाचली की तुमच्यावर जो रिसर्च केला त्यातून हे सायकल पंक्चरचं दुकान आणि त्या भर अकोल्याच्या तिलोरी तेलारा गावात तुम्ही ते चालू केलं. सायकल पंक्चरचं दुकान का? तुम्ही काही वेगळा पण उद्योग करू शकत होतात. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सायकल पंक्चर ह्या पूर्ण जर्नीमध्ये सायकल व्यवसाय करायचा हेच कधी न पाहिलेलं स्वप्न आहे की एक गृहिणी मग नंतर व्यवसायामध्ये होईल. खरं तर ही स्टोरी सुरू झाली 2015 मध्ये. माझं लग्न झालं 2002 मध्ये. माझं माहेर खानदेश, मुक्ताईनगर खानदेश मधलं आहे. अच्छा, मुक्ताईनगरच्या आहात? मुक्ताईनगरचे आहे मी. तर आई वडिलांनी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं त्यांचं सायकलचं दुकान होतं, सायकल स्पेअर पार्ट आणि रिपेअरिंगचं आमचं दुकान होतं. आणि इतर महिलांसारखं माझाही संसार व्यवस्थित सुरळीत सुरू होता. सायकलचा संसारामधले उतार चढाव आर्थिक ते पण सुरू होते. एक मुलगी झाली मला 2004 मध्ये. 2005 मध्ये मुलगा झाला. मग अडचणी आर्थिकदृष्ट्या सुरूच होत्या. मग यांना म्हणजे ज्यांनी पण मार्ग काढले, पण ते काय झालं 2015 मध्ये माझ्या मिस्टरांचं आजारपण आलं. त्यांना पाठीचा आणि कमरेचा खूप त्रास व्हायला लागला. मग त्याकरता आम्ही खूप हॉस्पिटलमध्ये पण गेलो, ऍडमिट केलं त्यांना. आणि त्यांचं ते निदान लागत नव्हतं. म्हणजे ट्रीटमेंट तर चालू होते, पण त्यांना झोपल्यानंतर उठता अजिबात येत नव्हतं एका जागेवर. मग ज्यांनी जिथं सांगितलं, राजस्थानमध्ये अंबा गाव आहे तिथं गेलो, भंडाऱ्याला गेलो, लेप वगैरे घरगुती भरपूर हे केलं. पण ते मग त्याचं प्रमाण वाढतच गेलं. ते जागेवर तर असं सतत 6 म्हणजे 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने होऊन गेले. मग त्याच्यामध्ये काय झालं, आमचं उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते म्हणजे सायकलचं दुकान होतं. आणि मेन घरातला जो कर्ता पुरुष आहे तो जर जागेवर जर आला तर परिस्थिती घरातली पण हे होते. माझी मुलगी तेव्हा 7वी 8वीला असेल कदाचित, आणि ते घरी होते. तर आमचं जे सायकलचं दुकान होतं ते माझे सासरे सांभाळत होते. म्हणजे त्यांना एवढं त्याच्याबद्दल नॉलेज नव्हतं, पण ते फक्त बसत होते आणि जे दुकानात मजूर होते त्यांच्या विश्वासावर ते दुकान आमचं चालू होतं. पण तरीही जो मेन ज्यांना सगळं त्या व्यवसायाची पूर्ण माहिती असते ते कुठं ना कुठं ते बसले असतानाही ते नुकसानच सुरू झालं होतं.
मग 6 महिने होऊन गेले त्यांच्या घरी बसण्याला आणि निदान लागत नव्हतं. तो एक ताण वेगळा की यांना कुठं न्यायचं काय न्यायचं. म्हणजे माझी मुलगी, माझा मुलगा लहान होता, माझी मुलगी काय म्हणते, एक त्याच्यावर पर्याय आहे, मला असं वाटते म्हणे दुकानात मम्मी तू जाव. मग मी म्हणजे खूप हसली त्याच्यावर आणि म्हणजे चिडली पण तिच्यावर की म्हटलं काय बोलते दिशा, जसं मार्केटमध्ये आपण कधी जात नाही. आणि त्यावेळेस तेल्हाऱ्यामध्ये, आता तर जेव्हा मी आताची परिस्थिती असे मी तेल्हारामध्ये जाते तर म्हणजे मला 50-60% बऱ्याचशा दुकानावर बायका दिसतात तर आनंद वाटते की चला सुरुवात तर आपण केली त्या गोष्टीची. तर त्यावेळेस मार्केटमध्ये कोणी नव्हतं जायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या सुविधा पण नाही. एक स्त्री जर दुकानात जाईल तर त्या मार्केट लाईनमध्ये काही सुविधा नव्हत्या. पण माझी मुलगी मग तेव्हापासून तिने ते म्हटलं, मग तो विषय म्हटलं, मग नंतर नांदात ती आग्रह करत होती की मम्मी तोच एक पर्याय आहे, तू दुकानात जा. जसं त्या आजोबांना म्हणजे शेवटी म्हातारे झाले आहेत, त्यांना तिथं झोप लागत होती, माझ्या सासऱ्यांना दुपारी ते झोपून राहायचे. मग तोपर्यंत पूर्ण मजूर मग लोक सांगायला यायचे की चोऱ्या होत आहेत, ते होत आहे. मग तिचा आग्रह चालला तरी 15-20 दिवस, 1 महिना चालला ते. मग मी सासूबाईंनाही म्हटलं हे म्हणते दिशा. सगळ्यात महत्त्वाचं मला काही समजत नव्हतं, कधी मी विचार नव्हता केला ना की आपण दुकानात जाऊन आपल्याला ते त्यांचं बिल बुक बघावं लागेल, काही कामही पडलं नाही. म्हणजे असं गृहिणीचं जीवन होतं, तोंडातलं जर हे आणावं लागते घरात सामान आणि ते आणून देत होते. त्याच्यामुळे अशी आवश्यकताच वाटली नाही कधी पैशांची. त्याची संसार व्यवस्थित होता आणि एवढा आयुष्यात पुढे कायापलट होणार आहे याचं मी त्याचे म्हणजे कधीच विचार नव्हता केला. मग मी निर्णय घेतला. यांचा विरोध होता, माझ्या मिस्टरांचा खूप विरोध होता, ते नाहीच म्हणत होते. पण मग सासूबाईंनी थोडंसं धाडस केला आणि मुलीचा आग्रह, आणि ते एका जागेवर होते त्याच्यामुळे मग ते फक्त बोलत होते की. पण मग मला परिस्थिती दिसत होती. मुलगी म्हणत होती जा मम्मी सपोर्ट करेल, काय असते म्हटलं व्यवस्थित. मला त्यावेळेस असं होतं म्हणजे कधी मी एकटा प्रवास पण करत होती, म्हणजे सायकल ह्या गावावरून दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं तरी मला भीती वाटत होती. तर मी तिला तेच म्हणत होती, म्हटलं दिशा यष्टीची पाठी पायाचं म्हटलं मी घाबरून जाते, दुकानात कसं जायचं, म्हणजे जाय मम्मी सपोर्ट करेल. म्हणजे मला गर्व वाटतो या गोष्टीचा की मी अशी आई आहे की तिला मुलीनं सपोर्ट केला आणि शिकवलं. जा मम्मी मी सांगेन, जा मम्मी काय होते, असे एकदम मोटिवेट केलं, एकदम पाणी आणून दिलं तसं. मग मी दुकानात गेली, पहिला दिवस दुकानात जाण्याचा. आणि त्यांना पण सोबत घेऊन गेली होती 1-2 दिवस, जरी ते आजारी होते त्यांना बसून वगैरे. तर त्यांनी मग पहिल्या दुसऱ्या दिवशी मला सांगितलं थोडंफार, म्हणजे त्यांनाही असं वाटलं नव्हतं की काहीतरी वेगळ्या गोष्टी याच्यातून घडतील. मग ते चालू झालं होतं, पण त्यांचा विरोध होता, कारण लोक त्यांना काय म्हणत होते बहुतेक त्याच्यावरून मी अंदाज लावला की त्यांचा विरोधच होता त्या गोष्टीला. 8-10 दिवस मी दुकानात गेली, ते 15 दिवसही नसतील झाले. मी माझ्या मुलाला घेऊन जात होती, कारण साडी पदर, आणि सर्वात महत्त्वाचं मी एका देशमुखांची सून होती. अच्छा, देशमुख म्हणजे ते मोठं घराणं, मोठं देशमुखांची सून म्हटली. आणि त्याच्यात कसं आहे, तो व्यवसाय असा होता की तो पुरुष प्रधान व्यवसाय आहे. सायकलचं दुकान हे बाईचं क्षेत्र नाहीये, गिराईक पण पुरुषच. बायकांना बाईचा व्यवसाय म्हटलं तर लोक काय अपेक्षित करतात, बांगड्या, ज्वेलरी, कपड्यांचं दुकान, असं. सायकलचं दुकानचं विचारच करत नाही. मी गेली तर मला म्हणजे इतक्या नजरांना फेस करावं लागलं की म्हणजे लोक मला पाहत होते, बाई दुकानात आली, त्या रस्त्याच्या त्या कडेला जाऊन लोक बघत होते, गोष्टी करत होते. ते मला सगळं समजत होतं की म्हणजे मलाही वाटायचं की मी एकदम जगावेगळं काहीतरी काम केलेलं आहे सायकलच्या दुकानामध्ये येऊन वगैरे. पण असं झालं, माझ्या मुलाला कसं एक आधार म्हणून मी सोबत घेऊन जायची की आता सगळे नजरा लोक नाव ठेवतात, मलाही ते समजायचं किमान एक पुरुष सोबत आहे, एक पुरुष सोबत आहे म्हणून तो. पण त्याचा एक मोटरसायकल रॉंग साईड आला, तो म्हणे वॉशरूमला जातो, आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. पूर्ण गाडी जशी त्याच्या मुलाच्या अंगावरून गेली. मग त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचं फ्रॅक्चर झाला इथच्या पासोड्या. मग माझा विचार करा, म्हणजे ते आधीच त्यांचा विरोध होता आणि खूप भयंकर मला तो त्रास झाला. त्यावेळेस भयंकर मनस्ताप, शारीरिक मानसिक सगळं सहन करावा लागला मला मनस्ताप. की नाही सांगत होतो घेऊन जा तरी मुलाला ऐकत नाही. आणि तुम्ही आता उल्लेख केलाय देशमुख आणि सगळं बाकीचे इतरत्र सर्वांनी मलाच दोष दिला. मी खूप म्हणजे त्याला किती लागलेला आहे, तो किती आजारी आहे त्याच्या पट, की मी चूक केली म्हणून हे असं झालं. हे त्यावेळेस खूप म्हणजे गोष्टी अशा झाल्या. मग ते बंद करून दिलं मी दुकानात जाणं. सासरी परत चालू झाली दुकानात चाललं. मग ते 1-2 महिन्यात परत तसंच चाललं. यांचं पण शोधणं चालू होतं की कुठे कोणी चांगले डॉक्टर मिळतील का, आहे का.
2 महिन्यानं परिस्थिती ती आली ना, कारण पैशांचं नाटक नाही होत सर. मला परिस्थिती, माझी मुलगी काय म्हणे, मम्मी आता पुढे आमची 10वी राहीन, ट्युशनच्या फी, आता कसं आहे हे तिच्या त्यावेळेस ते डोक्यात येणं ही खूप मोठी गोष्ट मानते मी. तिनं असं मला परिस्थिती पुढची काय होईल ते सांगून देत होती. आणि मग कुठं ना कुठं वाटत काय दिशा तुम्हाला टेन्शन देतं. म्हणे नाही मम्मी पैसे पाहिजे ना शिक्षणाला, पुढे स्वप्न पूर्ण करायचे, असं आहे तसं आहे, तू जा म्हणे, काय होते, नाहीतरी बोलणारच आहेत. मग याच्यापेक्षा जर गोष्ट होणारच आहे, काही करून नाही करून तू दुकानात जा. मग परत सासूबाईंना कन्व्हिन्स केलं. मग कुठं ना कुठं त्या पण तळ्यात मळ्यात पण त्यांनी म्हणजे त्या गोष्टीला त्यांनी काही विरोध नाही केला एवढा. मी परत दुकानात जायला लागली. मी जशी दुकानात जायला लागले त्याच्या 8-10 दिवसानंतर काय झालं, माझ्या सासऱ्यांचा त्यांचा पण अपघात झाला. अरे बापरे. मग आमच्या घरातले 3घही जण म्हणजे पुरुष, माझे सासरे, माझे पती आणि माझा मुलगा, 3घही जण एका जागेवर होते. मग तर पर्यायच नाही, म्हणजे आर्थिक दृष्ट्या एवढं भयंकर काम. एक तर यांचं आधी निदान लागत नव्हतं, मुलगा, सासरे आणि सगळं जागेवर, सगळं 3घांचं एका जागेवर होतं. वॉशरूम वगैरे सगळं काही असलं. सासूबाई म्हाताऱ्या, त्यांना उचलता येईना, मुलगी लहान. मला आमच्या घरापासून सायकलचं दुकान हे 2 किलोमीटर येईल, अंदाजे 1.5-2 किलोमीटर. आणि यांनी मला थोड्या गोष्टी सांगितल्या होत्या की कोणाच्या गाडीवर बसायचं नाही, डोक्यावरचा पदर कधी पडू द्यायचा नाही, बांगड्या आणि डोक्यावरचा पदर, बस ह्या 2 गोष्टी म्हणजे त्या पाहिजेच होत्या. आणि माझं ते आमचं ते आधीपासून होतं, त्याच्यामुळे मला काही त्याच्यात असं खूप नियम वगैरे, मलाही आनंद वाटत होता त्याच्यात. काही झालं तर तेवढ्या दुकानावरून मग मला यावं लागत होतं. फक्त मार्केट लाईन मध्ये तेल्हाऱ्यामध्ये आता झाली आहे बहुतेक सुविधा, त्यावेळेस असं कुठेही महिलांसाठी वॉशरूमची सुविधा नव्हती. आजही नाहीये. आजही नाहीये की एक जर बायका दुकानांमध्ये बसत आहेत व्यवसाय करायला, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र याची व्यवस्था नाहीये. मग आता एवढ्या लांबून मला येणं पण शक्य नव्हतं. तर मग त्याच्यावर पर्याय असा शोधला की आपण बिना पाण्याचं दिवसभर फार कमी पाणी प्यायचं आणि रात्रभर मग पाणी पित राहायचं. तर कारण कसं आहे माहित, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, पण ते रडत बसण्यापेक्षा त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल ना, तर ते काम होईल. मग ते माझं ते रुटीन चालू झालं. मुलगा, मग माझ्या हसबंडच्या त्याचे एक नाशिकला चांगले डॉक्टर होते, त्यांचा शोध लागला. त्यांचं ते पाठीचं मणक्याचं एक नस ब्लॉक झाली होती, त्यांचं ऑपरेशन झालं, ऑपरेशन सक्सेसही झालं, ते चांगले झाले. तर त्यांच्या ऑपरेशन नंतर 2-3 गोष्टी अशा झाल्या की त्यांनी यात्रा कंपनीचा व्यवसाय सुरू केला. 4 धाम यात्रा कंपनी. त्याच्यामध्ये म्हणजे बाहेर जास्त राहणं वगैरे, सीट करायला, फिरणं, हे करणं. आणि सुरुवातीला मला पण नेलं त्यांनी, माझे सासू सासरे, त्यांचे 4 धाम झाले, माझे 4 धाम 4 वेळा झाले, पूर्ण भारत मी 4 वेळा पाहिला. व्यवस्थितच सुरू होतं. आणि 1 वर्ष आमचं खूप चांगलं, त्यांनी त्याच्यामध्ये पैसा पण कमवला. त्यांचं स्वतःचं त्यांनी एक नाव केलं, सूर्योदय यात्रा कंपनी त्यांनी त्यांची ते काढली, त्यांचं स्वतःचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित. पण काळांतरानं परत त्यांना पायाचा त्रास चालू झाला. पाठीच्या ऑपरेशनानंतर पोटाचा त्रास चालू झाला त्यांना. पोटाच्या त्रासामुळे खूप दवाखाना वगैरे करावा लागला आम्हाला. त्याच्यानंतर दवाखाना खूप आमच्या घरामध्ये आला होता, तर एका व्यवसायावर शक्य नव्हतं. आणि मी ऑलरेडी घराच्या बाहेर निघाली होती. मला एक सायकलच्या दुकानामध्ये एक देशमुखाची सून सायकलचं दुकान चालवते आहे, म्हणजे हे मीडियासाठी खूप काहीतरी एक मिर्च मसाला न्यूज होती. कारण बायकांना, एक तर खेड्या ग्रामीण भागामध्ये नाही बायका हे करत. मग सकाळ न्यूजपेपर आहे, सकाळ न्यूजपेपरच्या एका पत्रकारांनी मला पाहिलं की बा डोक्यावर पदर, मग सायकल आतमध्ये नेताय, त्यांनी दुरून पाहिलं. आणि त्यांनी ही माहिती अकोला संपादक आहेत इन्स्पेक्टर संदीप भारंबे सर, त्यांना दिली. आणि तिथं सकाळ तनिष्काचं व्यासपीठ सुरू होतं, वनिता कदम मॅडम त्यांना सांगितली. माझ्या आयुष्यात आज जर मी श्वास घेते आणि मी जो श्वास सोडते आहे, ही म्हणजे ते सकाळची कृपा आणि सकाळच्या तनिष्का व्यासपीठच्या ज्या माझ्या गुरु आहेत वनिता कदम यांची कृपा. मला सगळ्यात मोठा, परमेश्वराला काहीतरी चांगलं करायचं असेल तर त्या तनिष्काच्या वनिता कदम मॅडमचा मला फोन आला. तर त्याने मला फोनवर विचारलं की बेटा तू सायकलचं दुकान सांभाळते का, तुम्ही देशमुख आहे का, असं आहे का. मी त्यांना सांगितलं. मग त्या म्हणत व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यावेळेस एवढे सगळं व्हेरी गुड म्हणजे चांगलं की काय, असं एवढे काही असं इंग्लिश निवड, आम्ही ग्रामीण भागातले लोक. मी फोन कट करून दिला. मग माझ्या मुलीला मी घरी गेला सांगितलं, म्हटलं दिशा आज असा असा फोन आला होता, इंग्रजी बोलत होती, इंग्लिश बोलत होती. म्हटलं ती बाई गळ्यातच, म्हटलं व्हेरी गुड म्हणे, असं म्हणे. मग म्हणे मम्मी
ते फोन मधूनच तुला किडनॅप थोडी करणार होते. तू निदान त्यांचं बोलणं तर ऐकून घ्यायला पाहिजे होतं. मग माझ्या मुलीनं त्या नंबरवर फोन लावला आणि माझी मुलगीच बोलली, दिशा नाव आहे माझ्या मुलीचं. हो म्हणे माझी आई करते असं तसं, छान एकदम कॉन्फिडन्स ना. मीच उलट आश्चर्य, दिशा एवढा कॉन्फिडन्स आला कुठून. मग तिथं ते लोक बोलले की आम्ही तुमची भेट घ्यायला येतो. माझ्या घरी हे सगळं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. म्हटलं हे जर लोक आले तर जे माझं दुकानात यायचं, आता जे आर्थिक परिस्थिती पैशांसाठी मी आली आहे तर सगळं बंद होऊन जाईल, कारण ही प्रसिद्धी चालू होऊन जाईल इथून आणि त्याच्यात देशमुख इगो हर्ट होऊन जाईल. मग मी त्यांना म्हटलं मीच तुम्हाला अकोल्याला काही कारण काढून भेटायला येईल म्हणे. मग मी जर आयुष्यात कोणत्या जर ऑफिसमध्ये जर गेली असेल तर ते सकाळ न्यूजपेपरचं अकोलाचं ऑफिस, तिथं मी गेली. तिथं मला खूप चांगले लोक सापडले, म्हणजे त्यांनी गाईड केलं व्यवस्थित. सकाळचे संपादक सरांना भेटली मी, त्याच्यानंतर ह्या वनिता कदम मॅडमला भेटली, मधुरांगण. त्यांनी मला विचारलं, मग त्यांना मी सांगितलं सगळं स्टोरी की असं असं आहे, पर्याय नाहीये आणि मला आता याच्यात पंचायत मी हळूहळू शिकते आहे, कसं करतात, काय करतात, हे करतात. मग त्यांनी माझी भेट घेतली. मग त्यांना म्हटलं सध्या तुम्ही न्यूज नका लावू, म्हटलं थोडे दिवस जाऊ द्या, एक वेळ आली की मी तुम्हाला सांगते त्यावेळेस तुम्ही ते न्यूज लावा म्हटलं. मग त्यांचं ते पोटाचं ते ट्रीटमेंट चालूच होती. त्यांचं यात्रा कंपनी पण चालू होतं. यात्रा कंपनीमध्ये काय झालं यांचं की एक तर आजार दुखणं आणि प्लस पैसा पण येत होता आणि घरापासून दूर राहणं वाढलं. त्यांचं ते प्रमाण वाढलं आणि दूर राहण्याचं प्रमाण असं वाढलं की आता हे सांभाळते. आता त्यांना जे दुकानाची काळजी होती ती त्यांची टोटली बंद होऊन गेली होती, कारण मी ते पूर्ण हातात घेतलं होतं. तर तो एक त्यांचं ते टेन्शन निघून गेलं आणि तिकडे ते वाढलं प्रमाण. ते कुठं ना कुठं मला ते समजत होतं की हा आपला संसार कुठं ना कुठं आता अशा चुकीच्या मार्गावर आपल्या हातून सटकतोय, कारण प्रमाण वाढत वाढत चाललं होतं. प्रयत्न करत होतो पण एकटे पडल्यामुळे कोणी मदतीला नाही, त्या गोष्टीवर कोणी विश्वास करत नव्हतं. आणि एक बाई म्हणून त्यांना रोखणं तुमच्यासाठी कठीण होतं. बाई म्हणून खूप कठीण होतं त्यांना ते रोखणं, कारण कसं आहे, प्रश्नाला उत्तर एवढं समाधानकारक येत होतं की घरच्यांना ते पटत होतं. पण बायकोला समजत होतं, कारण बायको जास्त वेळ नवऱ्यासोबत राहते ना. प्रत्येक हालचाली एक नवऱ्याची किंवा बायको थोडी हालचाल बदलली, नवऱ्या बायकोंना ते नातं तसं असते की कळत असते. मला समजत होतं. पण आता ते दुकान पूर्ण माझ्या आपला नवरा आपला राहत नाहीये ह्याची जाणीव तुम्हाला होत होती समजत होतं ना. पण ते असं लक्षात येऊ देत नव्हते की नाही, म्हणजे अशा त्याच्यावर मी समाधानकारक उत्तर येत होते त्यासाठी ते चालू द्या. पण दुकानामध्ये काय होतं, ते बऱ्याचशा गोष्टी मला समजत नव्हत्या एकदम. इतके आता शिक्षणालाही बरेचसे वर्ष निघून गेले होते, कधी विचार नव्हता केला. त्यांनाही तेवढं दुरून फोन करून ते सांगत नव्हते की हे असं आहे, जे सांगायचं ते सांगत होते. मग मुलगी काय म्हणे, मम्मी तू पप्पाचा मोबाईल यूज कर म्हणे, त्याच्यात मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी करतात. आमच्याकडे काही मोबाईल नव्हता. इनफॅक्ट काही बऱ्याच, आता तरी आमचे जे सुना आहेत सगळ्यांना मोबाईल आहेत, आता काळाची गरज झाली. पण त्यावेळेस काही कोणाजवळ मोबाईल नव्हता. म्हणजे मला मग त्या मोबाईलवर मुलीनं सांगितलं की याच्यावर युट्यूब असते म्हणे मम्मी, युट्यूबवर असं टाकलं की सगळं येते, गुगलवर सगळं टाकलं की. जसं मला ते माहिती झालं दादा, मी म्हणजे माझ्या प्रत्येक मुलाखतीत सांगते की गुगल माहिती झालं तर मला इतका आनंद झाला की म्हणजे मी माझ्या बहिणींना सांगू, काही बी विचारलं की सांगते ना, काही बी टाकतो, काही बी टाक, स्वयंपाकाचं ते आणि कधी मोबाईल हातात नव्हता. मग काही विचारलं, सायकलचं पंचर कसं काढायचं त्याच्यातही आहेत होतं. अच्छा, ते तुम्ही युट्यूब वरून शिकला? हा, ते मला तोच प्रश्न पडला की तुम्ही दुकान थाटलं खरं, पण काम कुठे तुम्हाला येतं? मग आणि विषय असं झाला की ते दुकान थाटलं. आता कसं आहे माहितीये का, माझ्या मित्रांचं फ्रेंड सर्कल खूप चांगलं होतं, मिस्टरांचं. त्यांचं फ्रेंड सर्कल म्हणजे त्यांना कसं 4-5 जण ते बसतच असायचे. पण त्याचाही परिणाम म्हणजे मी बसण्याचा कार्यक्रम दुकानात, मी त्यांची कंप्लेंट नाही करत आहे. हा प्रत्येक स्त्रीचा हा वैयक्तिक म्हणजे हे बोललं पाहिजे की 4 लोक आपण म्हणतो मित्र आहे, व्यवसाय जर कोणी करतात, दुकानात येतात, तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो. कारण आपण गप्पा गोष्टी तिथे त्या गोष्टीमध्ये लागते, कोण दुकानामध्ये येते, आपल्या दुकानात काय करायला पाहिजे, कसं करायला, तो ते माइंड नाही करू शकत ना ते. तर मी दुकानात गेल्यामुळे त्या गोष्टी बंद झाल्या. पेपर होता दुकानात, 4 लोक पेपर वाचायला यायचे, रिकाम टेकडे. डायरेक्ट मी भाषा वापरते, रिकाम टेकडे. तेलाऱ्यातल्या लोकांनी पण काही जे ज्यांना मला बोलायचं त्यांना अर्थातच ते समजेल, ते रिकाम टेकडे सगळे बंद झाले. आणि दुकानात जो मजूर होता तो माझ्या सासऱ्यांना समजत नव्हतं, झोपत होते. बऱ्याचशा गोष्टी, हे 50 पैशाचं असेल तर 2 रुपये याचा, हे मग ते त्यांचं कमिशन असायचं.
तो एक मला त्या युट्यूबमध्ये मी सायकलच्या दुकानात काय काय सामान पाहिजे, पंचर कसं काढतात, आऊट कसं काढतात, त्याच्यावर माहिती घेत ते काम करत होते. तर हे कसं करतात ते माहिती घेत मी पूर्ण दुकानाचा त्या सामानाचा अभ्यास करून घेतला. मग त्यांना त्या पण गोष्टी जमत नव्हत्या. मग आता काय करायचं, हे बाईनं पेपर बंद केला, थंड्या पाण्याची कॅन बंद केली. कारण ह्या गोष्टी बंद करायचं कारण हे नाही पेपर किंवा थंड्या पाण्याची कॅन किंवा लोक आमच्या दुकानामध्ये येतात आणि बसतात. त्याच्या मागे एक स्त्री विचार हा करते की आपले 2 पैसे कुठं वाचले पाहिजे. त्याच्या मागे हा विचार होता. त्या लोकांनी हा विचार नाही केला. त्या लोकांनी हा विचार केला की हे बाई आता सगळं हातात घेतलं आणि हे हा खेड्यातली मेंटॅलिटी सांगते. पण आपली परिस्थिती एकदम भयानक आहे आर्थिक दृष्ट्या. तर आपण म्हणतो नाही साधं पाणी आपण पिलं तर चालते, सध्या भागते आपलं काम, पेपर नसला तर चालते. ह्या एक स्त्री ह्या गोष्टी करू शकते. खर्च कमी करणं. मग त्यांनी काय केलं, मग आता ह्या लोकांनी जे त्यांचे हितचिंतक होते, त्यांना असं वाटत होते आणि जे माझे विरोधक होते, यांनी काय केलं, मग फोनवर माझ्या मिस्टरांचं नाव प्रकाश देशमुख आहे, प्रकाश देशमुखना माहिती देणी चालू केली. अरे तू नाही आहे, सगळं हातात घेतलं वगैरे, हे ते जे काही असन नसन ते. म्हणजे एक चित्र ते हळूहळू त्यांच्या, ते मला माहिती नव्हतं. मला ते जेव्हा माहिती पडलं तेव्हा खूप उशीर झालेला होता. आणि हे लोक माझ्यासोबत एकदम चांगलं बोलायचे, दुकानातले मजूर वर्ग. पण ते त्यांना दुकानातल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं सांगायचे. तर त्याचा तो मला त्रास म्हणजे भयंकर झालेला आहे, मी सांगेलच पुढे. मग त्या सायकलच्या दुकानावर भागत नव्हतं आमचं. यात्रा कंपनीचं त्यांचं जे पैसे वगैरे ते म्हणत कर्ज आहे काय, मला ते काही माहिती नव्हतं. मला काही कामही पडलं तर मी बँकेत जात होती, सही करत होती. आणि काही विचारायची पण एवढी हिंमत नव्हती की त्यांना विचारावं की तुम्ही हे काय करतात, काय नाही करताय. बायकोचं काम होतं बँकेत जाणं, सही देणं, बाकी नवरा सगळं पाहिजे. असं ते आयुष्य होतं. घरी कामं होत नव्हते उन्हाळ्याची. मग मी दुकानात जे कामं होत नव्हते घरी ते दुकानात करायची, बसल्या बसल्या पापड लाटणं वगैरे. मग एक व्यक्ती आले म्हणे तुम्ही पापड आम्हाला लाटून देता का म्हणे. मग म्हटलं गड्यात घरी बसल्यापेक्षा आपल्याला साईड बिझनेस याचे काही 100 रुपये तर येतील, कारण पंक्चरचे 10 रुपये यायचे, एका पंक्चरचे 10 रुपये. आणि असे किती पंक्चर, मुश्किल म्हणजे 15 पर्यंत आकडा जात होता त्यावेळेस. 150 रुपये फार तर. हा त्याचे. आणि दुकानांचे स्पेअर पार्टचं सामान वगैरे गेलं तर ते. आणि त्याच्यातही 250 2 लोकांना मजुरी द्यावी लागत होती. मग त्याच्यातल्या एकाला मी कमी करून टाकलं, कारण आपल्या दुकानाची तेवढी आवक नाहीये. मग अजून मग तर कोणी मला चांगलं म्हणणारच नाही ना. ते मग अजून माझा तो विरोध झाला की दुकानातले माणसं काढले वगैरे. आणि एक थोडे वयस्कर होते, त्यांना राहू दिलं. मला त्यांच्यावर विश्वास होता, पण ते सगळ्यात मोठे विश्वासघात त्या माझ्यासोबत. म्हणजे ते नंतर सांगेल मी येणाऱ्या प्रवासामध्ये. मग ते पापडाची आयडिया येऊन गेली माझ्या डोक्यात. म्हटलं आपण पापड करू शकतो. मग आणि पुरुषांचं कसं आहे, पुरुषांना माहिती पडलं की पुरुष घेतात, बायकांना जरा विचार करता काय घेताना. पुरुषांना माहिती पडलं की मार्केटमध्ये मेसेज लवकर व्हायरल होतो. मग लोकांना माहिती पडलं. मग मला 2 किलोची ऑर्डर आली, मला 3 किलोची आली, 10 किलो, 50 किलो. सायकल पंक्चरचं काम चालू असताना मी त्या दुकानात पापड लाटणे चालू करून दिले. इकडे पूर्ण पंक्चरचा सामान आणि इकडे दुकानात पापड वगैरे लाटणं. मग मला सकाळवाल्यांना मग तेव्हा मग न्यूज माझी त्यांनी न्यूज लावली. न्यूजमध्ये भरपूर लोकांना माझं माहिती झालं की सायकल क्षेत्रामध्ये माझं नाव होऊन गेलं. मला 4 पुरस्कार मिळाले की सायकलचं पंचर वगैरे काढतात, ते करतात. तर त्यांनी सुरुवातीला मला सपोर्ट असेल. घरंदाज बाई साडी घालून पदर डोक्यावर घेऊन सायकलचं पंक्चर रस्त्यावर बसून काढते, याचं कौतुक तुमचं व्हायला लागलं. म्हणजे माध्यमातून कौतुक व्हायला लागलं. प्रत्यक्षातली स्टोरी अजून तुमची यायची. माध्यमातून कौतुक माध्यमातच झालं. लोक तर सुरुवातीला बाकीच्यांकडून सुरुवातीला कौतुक कसं वाटतं, कारण सुरुवातीला कौतुक यांना पण होतं, कुठं ना कुठं होतं यांना. कारण एवढं तो संसार उद्ध्वस्त नव्हता झाला ना. नंतर जेव्हा लोकांनी ते पिक्चर त्यांच्या डोक्यात टाकलं तेव्हा, कारण एक व्यक्ती, एक नवरा, त्याच्यावर पूर्ण आयुष्य असते. नवरा जर ठाम साईडला उभा असला, कोणाचीच ताकद नाही तुम्हाला. ते आजारी पडून घरात आहेत आणि तुम्ही दुकानात येताय आणि हे पाहून ही बाईने नवऱ्याचे मित्र बंद केले, तिकडचं टोळकं बंद केलं, त्यांचं तिकडचं बसणं उठणं बंद केलं आणि धंद्यावर कॉन्सन्ट्रेट करून ही बाई व्यवसाय करते आणि नवरा घरी आहे, त्याला फितवायचं काम काही लोकांनी केलं. हा पुढे फितवायचं म्हणजे ते बरोबर असे व्हिडिओ मला माहिती नव्हतं, मला हे पण नंतर माहिती झालं. व्हिडिओ काढायचे तर पुरुष दुकानात सायकलचा, आणि जर कोणी बाई व्यवसाय करते खेड्या गावात कोणी पुरुष जर येतोय तर त्याला काय रडून रडून ती तिची जाहिरात करेल का? ती हसून बोलून जे शिकवलं जाते ग्राहकांशी बोलताना, तर ते हसूनच बोलणार आहे की हे असं आहे ते तसं आहे. मग ते काय, ते हातावाऱ्यावरून बोलण्यावर तुम्ही त्याचा काय अंदाज लावेल, हे तुमचे संस्कार. शेवटी स्त्री म्हणजे, जेव्हा मी ज्या दिवशी पहिला दिवस घराच्या बाहेर निघाली,
मला माझ्या वडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेले. आम्ही 4 बहिणीच आहे, 4 मुली होत्या, पण कधी माझ्या वडिलांना मुलासाठी खंत वाटला नाही माझ्यावर. इतके चांगले संस्कार दिले. फार मोजकं सांगितलंय त्यांनी, पण खूप कामाचं सांगितलंय माझ्या आयुष्यात. माझ्या बाबा काय म्हणत, चालली ग्रामीण खेड्यातली भाषा, चालली आहे म्हणे, पण चारित्र्य वेशीले टांगून ठेव. भयंकर अडथळे येणार आहे, ते तयारी ठेवशील तर बाहेर जाय, नाही तर मग जाऊच नको, जे होईन ते पाहून घेजो. पण मग म्हटलं पोरायला शिकायचं आहे पुढे. आणि दवाखाना एकाचा झाला की एका सासूबाई पण आजारी पडल्या त्याच्यामध्ये. सासूबाईलाही खूप पैसा लागून गेला. सासूबाई, सासरे, माझे पती, मुलं, दोन्ही मुलांना कावरेल कुत्रा चावलं. एवढं पहिले माझ्या मुलीला चावलं, तिला दवाखान्यामध्ये नेलं, आणि 10-15 मुलं खेळत होते. तेच कुत्र त्या 10-15 मुलांपैकी माझ्याच मुलाला चावलं. म्हणजे दोन्ही मुलं सिरियस, म्हणजे पहिल्या स्टेज मध्ये गेले होते. तर तोही कितीतरी दवाखाना, त्याच्यात हे सगळ्या अडचणी, हे पापड, त्यांचा आजारपण, सगळं म्हणजे मी मानसिक अवस्था एवढं झालं होतं. त्याच्यात ह्या लोकांचं यांनी जे माझ्यासोबत झालं, याच्यात डोकं घालायला मला वेळच नव्हता ना. म्हणजे तुम्ही सायकलच्या दुकानात बसल्यानंतर ही बाई करते याचा राग किंवा ही काहीतरी करते असं, तर त्यांनी तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी, नवऱ्याच्या मन कलुषित करण्यासाठी तुमचे फोटोज काढायचे, व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढायचे. मी कोणी ग्राहक आला त्यांच्याशी बोलायचे. मी आजच्या ह्या मुलाखतीमध्ये जे सांगते ना सर, मी आतापर्यंत कधी सांगितलं नाही ना. आता ह्या वेळेला ती गरज आहे सांगायची, कारण असं ना कितीतरी महिलांसोबत होते, म्हणजे न केलेल्या चुकांची शिक्षा मिळते. आणि तिचा उद्देश असते प्रामाणिक व्यवसाय करणं, इतरांसारखं तिलाही खूप मोठं व्यावसायिक उद्योजिका मोठं म्हणजे व्हायचं असते. सगळेच वाईट रस्ता नाही निवडत, बऱ्याचना मेहनत करून पुढे जायचं असते. तर ही मेंटॅलिटी समाजाने चेंज केली पाहिजे. आमच्याच दुकानाच्या बाजूचा आहे, म्हणजे त्यांनी जर ऐकलंय तर मला प्रॉब्लेम नाही आहे. मी तर काळांतरानं त्यांचं नाव पण सांगणार आहे, कारण त्रास हा झाला, चेंज झाला पाहिजे. त्यांच्या परिवारातल्या त्यांच्या बायकोनी साथ दिली नंतर मला, तर तो व्यक्ती बाजूच्याच दुकानदार असतो, तो आमच्याच दुकानात राहायचा. त्यांना ते चोऱ्या वगैरे सगळं आमच्या दुकानातल्या गडी जो मजूर आहे त्याच्यासोबत कमिशन असायचं. मस्त टायर चोरायचे, ते सगळं चोरायचे आणि ते विकायचा. माझ्यामुळे त्यांचं सगळं बंद झालं, ते सगळं बंद झालं. मग तर मला टार्गेट, मी दुकानात कशी जाणं बंद होईल ते प्रयत्न ते लोक करतील ना. मग त्यांना सांगलं की माणसाशी बोलतात, माणसं येऊन बसतात दुकानात हिला बघायला आणि गप्पा करतात. अरे एखादा व्यक्ती 2 मिनिटं जर थांबलाही काही विचारपूस करायला, आणि त्याच्यानंतर मीडियावाले चालू होऊन गेले होते. मीडियावाले मी घरी थोडी बोलवणार आहे, जिथं मी असेल तिथं. मग काय तर माणसं येऊन बसतात तिच्याजवळ, खेड्यातली भाषा, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, खेड्यातली भाषा तिच्या. मग हे चालू झालं थोडं. मग ते थोडं मला बोलायला लागले, पण तरी एवढं हे नव्हतं. त्यांना ते पोटाचं हे होतं, आणि माझं पापड कुरडीचं चालू होतं. मग सकाळवाल्यांना माझ्या ज्या मॅडम होत्या त्या म्हणत की बा काहीतरी व्यवसायाला नाव द्या, गृहउद्योग म्हणून काहीतरी, आता एवढं चालू झालं तर. मग म्हटलं सकाळचंच नाव देऊन देते मॅडम मी, सकाळचं. मग संदीप भारंबे सर म्हणत होते की नाही म्हणे सकाळचं नका हे करू म्हणे. मग सकाळवरून त्यांनी सूर्योदय नाव दिलं. मग सूर्योदयचं असं झालं. यांनी जेव्हा नाव दिलं होतं, पण यांनी हे भैयूजी महाराजांचे शिष्य म्हणजे खूप करत होते, त्यांनी त्यांच्यावरून ते नाव दिलं. पण मला ऑलरेडी सकाळमुळे, कारण सकाळच्या ऑफिसमध्ये गेली, मला असं वाटतं कुठं ना कुठं माझ्या आयुष्यात नवीन सूर्योदय झाला. मला चांगले माणसं सापडली देवासारखी, मार्ग दाखवणारी की नाही असं करा. आणि तिथं पत्रकारितेमध्ये मला खूप स्टोऱ्या माहिती झाल्या. कधी पेपर तर आम्ही काही कामही नाही पडलं वाचायचं, पण पत्रकार लोकांकडे सगळ्या हे असतात बातम्या, तर त्या मॅडम मला गोष्टी सांगायला लागल्या की ह्या बाईचं असं, ह्या बाईने तसं केलं संघर्षातून, त्या बाईनं, त्या गोष्टी मला माहित झाल्यात. मी मोटिवेट व्हायला लागले. म्हटलं नाही गड्या, आपलाही हा संघर्ष आहे. तर मग मी सूर्योदय गृहउद्योग नाव दिलं. मग माझी मोबाईलचा वापर तर माझी ॲडव्हर्टाईज, सूर्योदय गृहउद्योग, सूर्योदय गृहउद्योग, काही मोटिवेशनल स्पीकर त्यांचं मी ऐकत होती की वारंवार जर तुम्ही माइंडमध्ये एकच गोष्ट कोणाच्या एखाद्याच्या टाकत गेले तर ते राहते. म्हणून मी इतकं सूर्योदय गृहउद्योग सूर्योदय महिला उद्योग म्हटलं, स्वतःची एक ओळख होऊन गेली. आणि लाईव्ह व्हिडिओ पण दाखवत होते की आम्ही असे पापड बनवतोय, असं हे पंचरायचं चालू आहे, हे आहे. मग त्यांचा जो पोटाचा आजार होता त्यांना पॅनक्रियास झाला होता. कुठं ना कुठं एक थोडंफार घराच्या बाहेर जेव्हा ते गेले आणि लांब राहायला लागले, तर कुठं ना कुठं आमच्या घरामध्ये व्यसनाने प्रवेश केला, आमच्या चांगल्या संसारामध्ये. तेव्हा जास्त नव्हतं, पण डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च 2.5-3 लाख रुपये सांगितला होता. मला परमेश्वराने कलागुण भरपूर दिलेले आहेत. तुमच्या अंगी जर कलागुण आहे तर तुम्ही उपाशी मरणार नाही. माझ्या ननदबाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, तर म्हटलं घरी होत नव्हतं, तर त्यांच्यासाठी दागिने, मी कड्यांचे दागिने दुकानातच केले.
फुलांच्या कड्या असतात ना, कळ्या ओरिजिनल फ्लावर ज्वेलरीच्या प्रत्येक झाडाच्या कड्या, मी त्याचे खूप चांगल्या दागिने म्हणजे आधी बनत होती, पण एवढं व्यवस्थित कसं बनायचं मग युट्यूब मध्ये पाहिलं. युट्यूब मध्ये त्यांनी गुगल तर मला असं सापडलं की मला कोणाला काही विचारायचं कामच नाही पडे ना. बिल बुक कसं बनवायचं, बिल कसं बनवायचं, हे कसं करायचं, ते कसं, गुगलवर पूर्ण अभ्यास. मी जेवढा युट्यूब गुगलचा उपयोग घेतला ना, मला नाही वाटत कोणी घेतला असेल. आणि मी एवढी सक्सेस आहे त्या गोष्टीमध्ये की इतरत्र माइंड हे केल्यापेक्षा तुम्ही जर त्या गोष्टीवर अभ्यास करताना तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून भरपूर गोष्टी, मी मला स्वतःचं उदाहरणच सांगते, कारण ज्या बायांना काही येत नाही त्यांनी युट्यूब गुगलवर सर्च करा आणि अडाणी भाषेत पण टाकलं तर ते येते. असं नाही की त्याला इंग्लिशचीच गरज आहे. तर मी त्या युट्यूबवर मग अजून नवीन नवीन ज्वेलरीचे मी पाहायला लागली. तर त्याच्यामध्ये ते बेबी शॉवर, डोहाळे जेवणाला आता बेबी शॉवर म्हणायला लागले ते चालतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं एका प्रोग्राममध्ये असं दाखवलं त्यांनी की त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली आहे. त्यांचंच बंगळी आहे, त्यांचं सगळं आहे. त्याच्या म्हटलं आपण करू शकतो गड्या तेलारामध्ये. पण म्हटलं मग ज्वेलरीचं माझ्या जेव्हा ननदबाईची मी ज्वेलरी बनवायला लागली तेव्हा परत असेच लोक आले. ते बघत होते मी दुकानात जर काही करायला लागली, कड्या आहे, हे बाई बनवते, काय बनवता, तर म्हणजे आमच्या इथं सुनीची आहे, तुम्ही देसाल का. म्हटलं हा, आता त्याला 0 इन्व्हेस्टमेंट. ग्रामीण भागामध्ये झाडांच्या कड्या अशाच मिळतात. मग मी त्यांना गमतीने म्हटलं 500 रुपये. ते म्हणत ठीक आहे. मला इतका आनंद झाला, म्हटलं हा तर एकदम चांगला व्यवसाय. मग मी काय लगेच सूर्योदय इव्हेंट मॅनेजमेंट चालू करून दिलं. मग त्याच्यामध्ये मग मी कड्या 500-500च्या ज्वेलरीपासून मी 5000 दागिने बनवले. सगळे वेगवेगळ्या नथ, वेगळ्या सगळं युट्यूबवर त्या फुलांचे दागिने बनवले तुम्ही, डोहाळे जेवणाला सगळं 5000 रुपये मी त्या ज्वेलऱ्यांचं त्याच्यात कमाई केली आणि पॅकेज केलं त्याचं. मग तेच पैसे बाजूला ठेवले. त्याच पैशांची मग मी बंगळी घेतली, त्याच पैशांचं मी डेकोरेशनचं सामान घेतलं आणि त्याच पैशांचं मी कुंकाच्या ताटापासून, आणि परमेश्वराने मला आवाज पण खूप चांगला दिलाय, माझा आवाज पण चांगला आहे. तर गाणे पण मीच म्हणायची. टोटल तुम्हाला काहीच टेन्शन नाही, तुम्ही फक्त 5000 घ्यायचे मी एका यायचे आणि मस्त 407 मध्ये माझा सामान टाकायची, छोटा हत्ती, आणि मी स्वतः गावागावांमध्ये जायची. ड्राईव्ह नाही, माणूस असायचा. त्यांचा थोडासा विरोध होता, कारण हे पण त्यांना काही जाते पुरुषाशी सोबत करून काही करायचं नाही असा एक धोरण त्यांचा विरोध होता. पण मला त्याच्यात यश खूप चांगला पैसा कमवला मी इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये. म्हणजे कसं आहे, आजकाल बायकांना कसं पाहिजे, 2 पैसे शिल्लक घ्या पण सगळं रेडीमेड. म्हणजे कुंकाच्या ताटापासून त्यांना पूर्ण सजवणं, गाणे वगैरे, ज्वेलरी, त्या बाईचा मेकअप, पार्लर पण मी त्या मेकअप कसा करायचा युट्यूबवर शिकली. मग त्या ग्रामीण भागातल्या बायांना 5000 मध्ये सगळं जर मेकअप करणारी बाई भेटली, सगळं भेटला, मग मी ओव्हरऑल पूर्ण मी ते सगळे हे करते. नंतर मी माझ्या हाताखाली 2 बाया पण त्यांना सोबत नेत होती. मग त्या पण मग गाणे वगैरे म्हणायला, काही बाकीचं करायला मला मदत करते. त्याच्यात चांगला सूर्योदय इव्हेंट मॅनेजमेंट चालू झाला. इकडून तिकडून व्यवस्थित सुरू होता आमचा. आणि मग यांचं डॉक्टरांनी पॅनक्रियास सांगितला. म्हणजे जेवढा त्याच्यात पैसा कमवला, मग पूर्ण ऑपरेशनला म्हणजे बस असं कमवणे ना, असे दवाखान्याला देणं असेच चालू होते. मग अभिषेक भागवत सर आहे अकोल्याला, तर त्यांच्याकडे ते ऑपरेशन, डॉक्टर यांच्याकडे ऑपरेशन होते. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दुसऱ्या दिवशी माझी सांजेची ऑर्डर होती. आता कसं आहे माहितीये का, की काही हो, पैसा तर जे आहे आजचं ते तर करावंच लागेल ना. आणि बघा, त्या दिवशी ऑर्डर जर मी घेतली नसती, उद्या काय होणार आहे मला माहिती नाही. शेवटी पैशाचं नाटक नाही होत ना. आणि घेतली तर त्याच्यात बाई गुंतून राहते, मनात वाईट विचार येणार नाही. मग मी काय केलं, आता नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी मी तेच पूर्ण कड्या वगैरे सगळं घेतलं. आणि दवाखान्यात यांचं ऑपरेशन होईपर्यंत माझे दागिने बनणे चालू होते. ऑपरेशन म्हणजे दवाखान्यामध्ये ते अभिषेक भागवत सर पाहत होते, त्यांच्या ज्या पत्नी आहे त्या पण पाहत होत्या, येणं होतं जाणं होतं. बाकीचे मला नाव पण ठेवत होते की किती धट आहे, कारण रडापडी सुरू होती, कारण ऑपरेशन कठीण होतं, शक्यता नव्हती. पण मी एकच म्हटलं परिवारातल्या लोकांना की मला असं काही जाणवत नाहीये की काहीतरी वाईट होणार आहे. आणि तेवढी बायकोकडे शक्ती असतेच की तेवढं प्रेम असते ना, ते समजतेच ना काहीतरी वाईट होणार असलं तर. म्हटलं ते एकदम चांगले होऊन येणार आहे. त्यांचं ऑपरेशन पण सक्सेस झालं. पॅनक्रियाचं पोटात जे पाणी साचत होतं ते सक्सेस झालं ऑपरेशन. मग डॉक्टरांनी मला बोलवलं. मग डॉक्टर म्हणे तुम्ही काय करताय म्हणे. मग त्यांनी त्यांचे वडील आहे अरुण भागवत सर, पण मोठे मोठे सर्जन आहेत, त्यांना बोलवलं. म्हटलं मी हे दागिने बनवते. त्यांना खूप हे वाटलं. म्हटलं अशी परिस्थिती आहे. मी असं म्हटलं नाही पण की काही कमी करा, काय करा. मग त्यांनी 2.5 लाख दवाखान्याचा खर्च होता, माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले. अरे वा. हो, डॉक्टर अभिषेक भागवत सर. अजूनही तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही तुमच्या पतीलाही बरं केलंय. म्हणजे डॉक्टरांचे प्रयत्न आहेत, विज्ञान तिथे आहेच, पण तुमचं प्रेम आणि इच्छाशक्तीने त्यांचं ऑपरेशनही सक्सेस झालं. आणि त्याच्यावरचा खर्चही तुमच्या कर्तृत्वाने. मी म्हणते मला जागोजागी देव भेटले. मी अशी ही माझ्या तोंडात माणसातला देव भेटत गेला. आणि
त्याच दिवशी मग ऑपरेशन झालं, मला सांगली होऊन मग आमचं गृहोद्योग वाढला होता ना, ढोकळा पीठ, इंस्टंट इडली पीठ, हे पण यांचे फॉर्म्युले मी युट्यूबवरच पाहिले होते. तर ते मला साताऱ्याहून 500 किलो ढोकळा पीठची ऑर्डर आली. अरे वा. आणि मी ना संधी सोडत नव्हती. मग कसं करायचं मग डॉक्टर माझ्यासोबत खूप चांगलं बोलत होते मॅडम, आणि त्यांना खूप कौतुक वाटत होतं की बा, म्हणजे ते दवाखान्यामध्ये ऍडमिट होते ना, सांजीची ऑर्डर झाली, त्यांनी मला चुपचाप सांगितलं म्हणजे हे पण तुमच्या पतींना सांगू नका, कारण त्यांना जे आहे तंबाखू दारू वगैरे एकदम बंद, म्हणजे एक थेंबही नाही सांगितले होते डॉक्टरांनी. तुम्ही सांगू नका म्हणे की यांची 1 लाख फी यांना 2.5 लाखच सांगा वगैरे असं तसं. मग मी त्यांना सांगत होते की 500 किलो पिठाची ऑर्डर आलेली आहे, असं आहे तसं आहे. ते सर मॅडम एवढ्या चांगल्या, त्या म्हणत तुम्ही इथे येऊन तयार करा म्हणे. त्यांनी मला त्यांच्या हॉस्पिटलची एक रूम दिली ढोकळ्याचं. मी घरी गेली, घरून माझा मुलगा आम्ही डोक्यावर ते पोते घेऊन आलो, पीठ दळून आणलं, आणि त्याचे पूर्ण जे फॉर्म्युले आहे मी त्या हॉस्पिटलच्या दवाखान्यामध्ये केलं ना, अकोल्याहून ट्रेनमध्ये मी त्या साताऱ्याला पाठवलं ट्रॅव्हल्स. अरे बापरे. हो, एवढं मला सपोर्ट केला बरं त्यांनी. म्हणजे कसं आहे की कोणी कामं सोडून आपल्याला सपोर्ट नाही करणार, कामं सोडून काहीतरी फक्त मार्ग सापडेल, त्या संधीचा तुम्हाला सोनं करावं लागेल. आणि मी जास्त दिवस दवाखान्यामध्ये नाही थांबू शकली, कारण सायकलचं दुकान होतं. सकाळी मी दिवसभर सायकलचं दुकान सांभाळायचे त्यावेळेस. हे 10 दिवस दवाखान्यामध्ये होते, मी दिवसभर सायकलचं दुकान सांभाळायची. संध्याकाळी 6 वाजता दुकान बंद करायचे मी. 6 वाजता दुकान बंद करून मी घरी जायचे, पटपट त्यांचा डबा आमचा डबा बनायची, आणि 8च्या सुपरने मी अकोला जायचे. मी 10 वाजता अकोला पोहोचायची, रात्रभर त्यांच्याजवळ थांबायची, आणि परत सकाळी 6च्या सुपरने मी तेलारात दुकान उघडायला यायची. अरे बाप रे. असं मी त्या 8-10 दिवस केलं, पण मग हिंमत नाही हारली. ते म्हणजे काही गोष्टी अशा आहे की त्या आठवल्या की डोळ्यामध्ये पाणी येते. आणि त्याच्यामध्ये माझ्या ज्या गुरु आहेत वनिता कदम, त्या नेहमी मला त्यांनी इतकं चांगलं सांगितलेलं आहे की म्हणजे असे काही प्रसंग आले ना, म्हणजे रड बी यायचा, ते म्हणत रड रड रड, मला त्या प्रेमाने दीपेच म्हणतात, रड दीपे रड, म्हणजे त्या आस्वाद जे तुला मार्ग सापडणार आहे ते सगळे वाहून जातील, रड म्हणे. जर रडली नाही तर ते मार्ग सापडतात, आणि रडली तर ते सगळे वाहून जातात. बऱ्याचशा गोष्टी पण त्यांनी सांगायचं आणि मी ऐकायचं. मी इतकी मग मोठी होऊन जायचं की खूप हे करायचं आहे, आठवण कर, मोठं बनायचं आहे, सगळं हे होईल, सगळी परिस्थिती चांगली होईल. त्यावेळेस हे मला मोठं बनायचं आहे, माझं नाव येईल असं काही नव्हतं, बस परिस्थिती चांगली झाली पाहिजे, तेच एक हे परीक्षेची वेळ आहे. पॅनक्रियाचं ऑपरेशन झालं, यांना बऱ्याचशा गोष्टी नाही सांगितल्या होत्या, घरी होऊन आराम झाला, मग त्याच्यामध्ये कोरोना आला. त्याच्यानंतर मग थोडंसं ते सुरू झालं. मग आता त्यांचं जे होतं, मला असं वाटत होतं की त्यांनी सगळं बंद केलेलं आहे, पण त्यांचं ते कुठं ना कुठं चालूच होतं. तर त्याच्यामुळे म्हणजे समजत नव्हतं, उशिरा घरी येत होते, घरापासून दूर होते, ह्या गोष्टी समजत होत्या. मी खूप आटापिटाही केला, पण माझं चालत नव्हतं. व्यसन आणि छंद दोन्ही लागले होते, सगळे लागलं होतं त्यांना. बऱ्याचशा आता कसं आपले पती आहे, आज ते ह्या जगात नाही आहे, पण एक पत्नी म्हणून मला असं वाटते, कारण मला असं वाटते माझ्या बोलण्यावरून जे प्रेक्षक आहे त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील. सांगू शकते, पण सांगताना त्रास होईल. कुठं ना कुठं पत्नी एक हे नातं म्हणून मला असं वाटते की नाही सांगितलं पाहिजे, म्हणून मी कोड्यातच सांगणार आहे. पण लागले बरेचसे त्यांना, वाईट सवयी त्यावेळेस लागल्या त्यांना. जो संसार होता, मला कल्पना होती की उद्ध्वस्तच्या आपला संसार त्या वाटेवर आहे, ते कुठं ना कुठं ते झालं होतं. पण प्रेमानं समजून सांगणं चालू होतं, चोरून कुठं दारू सोटायची औषध वगैरे ते पण देणं चालू होतं, पण काही त्याच्यात मला फरक वाटत नव्हता. त्याच्यात लोकांचं प्रमाण वाढवून गेलं होतं. माझ्याबद्दल त्यांना सांगायचं तर ते माझा भरपूर तिरस्कार करत होते. त्यांना असं वाटत होतं की आपली बायको वाईट मार्गाला लागली, कारण लोकांचं प्रमाण वाढून गेलं. दीपिकाताईंचा प्रवास असाच ऐकण्यासारखा आहे, तो असाच ऐकूया आपण. पण हा प्रवास, ही व्यक्ती दीपिका देशमुख म्हणून तुम्हाला जर पटलं असेल, ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला काही मिळतंय का, तुमच्या आयुष्यात थोडा तरी फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का, तर हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. आणि तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला वाटत असेल हा प्रवास कुणीतरी ऐकावा आणि ह्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, तर हा व्हिडिओ असाच्या असा शेअर करा त्यांना, आणि त्यांना सांगा हे ऐका आणि तुमचं जीवन सुधारून घ्या. तर आत्ता लगेच हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कोरोना आला, कोरोनामध्ये थोडंफार आमच्या पैशांच्या अडचणी होत्याच आर्थिक दृष्ट्या. त्यांच्या त्रासापेक्षा जास्त आर्थिक, कारण मुलांचा
प्रश्न होता शिक्षणाचा. ट्युशन पण म्हटलं, आजकाल क्लासेस पण म्हटलं, त्याला पैसे पाहिजे होते. सगळ्याला पैसे सासूबाई आजारी, त्यांना दवाखाना, सासरे आजारी, कारण घरातले आपल्या म्हातारे माणसं ते आपल्या परिवारातलाच भाग आहे. आणि आपल्याला असं पण मोठं बनायचं नव्हतं की बस आपलं नाव झालं ना आपण परिवार सोडून द्या. त्याला अर्थ नाहीये दादा, ते क्षणिक सुख आहे. त्या नावापेक्षा आपल्या परिवारातले लोक महत्वाचे आहे. आणि नंतर मला असं वाटत होतं की नाही, आता आपला संसार आपण दुरुस्त, माझं एकच ध्येय होतं, बस माझा संसार चांगला करून दाखवायचा. जे नव्हतं नशिबात ते सगळं नशीब बदलून टाकायचं. कारण ते गेल्यानंतर माझं रडताना शेवटचं एकच वाक्य होतं की नशिबापुढे प्रयत्न हारले, नशिबापुढे प्रयत्न हारले. मी एकच वाक्य रडत होती. मग तेच चालू होतं. त्रास माझा भयंकर वाढलेला होता, मानसिक शारीरिक खूप त्रास वाढला. कारण दिवसभर काम करून रात्री त्यांना आपण चांगला हे पटवून सांगणं मला खूप भारी जात होतं. म्हणजे ती लोक तुमच्या मिस्टरांना ते व्हिडिओज पाठवायचे की ही पुरुषांबरोबर बोलते किंवा चुकीचं काहीतरी रिक्रिएशन करून पण. हो, आणि त्यांना सांगत होते की तुझी बायको, खेड्यातल्या भाषेत तुझी बायको इथं दिसली, तुझी बायको तिथं दिसली, तुझी बायको याच्यासोबत बोलत होती. म्हणजे हे जरी साध्या त्यांच्या काही असेल पण ते चित्र असं निर्माण केलं होतं. गृहउद्योग असेल, ते सजावटीचा उद्योग काही त्यांना घेणं देणं नसेल की समोरचा व्यक्ती किती मेहनत करतोय असेल, तर ते तुम्ही जिथे त्यांना ज्यांना व्यवसायासाठी भेटत होतात तिथलं ते सांगायचे. आता ऑर्डर द्यायलाही पुरुषच येत होते. बरं, ऑर्डर असं घरीच एक म्हणजे असा टाइम आला होता की ते म्हणत की घराच्या बाहेर पाय नाही टाकायचं. विरोध झाला होता त्या गोष्टीला. म्हणजे नंतरची, कोरोना नंतरची स्टोरी आहे ही. कोरोनापर्यंत म्हणजे त्रास वाढला होता पण अति नाही. म्हणजे मला चालू झालं होतं, मला ऑटोमॅटिकली व्यक्ती स्पष्टीकरण द्यायला लागते. तर माझं ते कुठं ना कुठं स्पष्टीकरण देणं चालू झालं होतं की नाही हो असं नाही आहे, नाही हो असं नाही आहे, नाही हे असं नाही आहे, तसं नाही आहे. बाईला जेव्हा चारित्र्यावर डाग उठतो तेव्हा बाईला स्वतःचं चारित्र्य शुद्ध आहे हे पटवणं खरंच खूप कठीण काम असतं. खूप कठीण. म्हणजे असं वाटते काय हृदय बाहेर काढून द्या की काय करा. आणि वेळ कुठं होता, दिवसभर सायकलचं दुकान. ते तुमचं ऐकायचंय का तुम्ही जे सांगतायत ते? नाही ऐकायचे. जे व्यवस्थित असले, औषध नसली पोटात तर ठीक. म्हणजे त्यांचा एक प्लस पॉईंट असा होता की ते पोटात असले की काहीही मला बोलले, काही करत. पण जेव्हा उतरली दारू व्यसन, दारू जर नसली तर ते मला म्हणायचं तू कर, तुला जे करायचंय ते. फक्त तू, भाषा कशी होती, तू मर तिकडे. तर मला डोक्याला टेन्शन नाही आलं पाहिजे कोणतं हे. आणि लोक त्यांना, तो माझा विरोध असा होता, माझ्यावर राग होता. आज एक पहिल्या वेळेस मी एक खरं कारण सांगते, मी इथं नाव पण घेऊ शकते त्या लोकांचं, नाव पण घेऊ शकते की त्यांनी माझा तो गेम, एका स्त्रीचा कसा गेम करतात लोक पिक्चर मध्ये दिसते, पण तो त्रास कसा असते ते मी स्वतः अनुभवलाय. मी तुमच्या बोलण्यातून मला ते जाणवत आहे. आणि ते चित्र उभं राहते. ती काय विचार करते, बस आपल्या मुलांसाठी जाव, आपले मुलं शिक्षण. आणि त्याच्यात हे चांगले जे सुशिक्षित लोक भेटतात, जसं पत्रकार लोक, मला मीडिया इतका, मी तर अर्ध्याहून जास्त श्रेय मीडियालाच देते, कारण त्यांनीच दीपिका देशमुख घडवली आहे. जेव्हा तुम्ही आपण त्या मुद्द्यावर होतो की तुम्हाला तुमचं चारित्र्य शुद्ध हे नवऱ्याला सांगावं लागायचं आणि ते मानायचे, मग त्यातून मारहाण व्हायची? हो, ते पण व्हायचे. जबरदस्त मारहाण व्हायची? हो, म्हणजे जबरदस्त, म्हणजे 2-3 वेळा खूप जबरदस्त मारहाण व्हायची त्या याच्यामध्ये. पण मी हिंमत हारली नाही त्या गोष्टी. तुम्ही मार खायचा? हो, पर्यायच नसते ना, दुसरं काय करणार आहे सरी, पर्यायच नसते. कधी त्याला प्रतिकार नाही केला? एक वेळा केलेला आहे. पण त्याच्यामध्ये मग दोष जो परिवार होता आणि बाकीचे होते, एका मला दिला. पूर्ण गावामध्ये अशी चर्चा होती की मी त्यांना मारलं. अच्छा, असं झालं. कारण मी काय सांगते आहे, कोरोनाच्या आधीची आहे ही गोष्ट. कोरोनाच्या आधी खाल्लं होतं मी एक दिवस. त्यांना लोकांनी इतकं, म्हणजे मी ते ऐकून, म्हणजे मला शॉक बसला ते सगळं ऐकून की हे लोक असं करताय माझ्या माघारी. कारण त्यांच्या बोलण्यातून ते समजलं ना की मला यानं ते सांगितलं, त्यांचे नावं घेऊन यानं ते सांगितलं. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे असं असं सांगताय. मुलगी होती तर तेव्हा म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती होती. माझ्या माहेरी मला आयसीयू मध्ये ठेवलं होतं 3 दिवस. इतकं मारलं होतं? इतकं माझं गळ्याला खूप जास्त हे झालं होतं. पण मग आई मरेपर्यंत मारायचा प्रयत्न झाला. त्यावेळेस खूप, म्हणजे ते खूप भयंकर तो राग त्यांचा ते दिसत होता. त्यावेळेस काही प्रतिकाराचा विषय नव्हता, एवढी माझी काही हिंमत नव्हती. एक साधी भादी दीपिका देशमुख होती. मग तिकडून माझ्या वडिलांच्या घरी गेले की नाही, माझे बाबा मला म्हणत की खरं काय ते सांग. म्हटलं मी मरायला तयार आहे, आजही मरण आलं तर तयार आहे म्हटलं. पण खोटं म्हणजे तुम्ही लोक विचारताय मी काही सांगेन असं काही नाहीये. माझे बाबा काय म्हणत, चांगली आहे ना, जाय म्हणे त्या घरी. आणि म्हणे बाईचं प्रेत सुंदर चांगलं दिसते म्हणे. माहिती आहे कधी, जेव्हा ते तिच्या नवऱ्याच्या दारातून जाते, जर तू चांगली असशील म्हणे तर मरण तिथंच राह.
माझ्या बाबांनी असं सांगितलं. आपण नड हो. जे करतेस ते कर. जर चांगली आहे म्हणे, देवाला माहित आहे तुला माहित आहे, मी जरी वडील आहे म्हणे, माझी आई रडत जाय, बाई आपली पोरगी ते आणि मलाही कुठं ना कुठं दादा एक मनामध्ये हे होऊन गेली होती की आपण दोष काय होता, काय केलं होतं मी असं जगा वेगळं, की सगळेजण मला बोलतायत, सगळेजण मला नाव ठेवतायत, मी असं काय केलं. कारण मला माहित होते बा तुम्ही चांगला आहे खराब आहे हे दोन लोकांना माहिती असते, एक परमेश्वर आणि एक स्वतः तुम्ही. आणि मला माहिती होतं ना, कारण माझे बाबा काय सांगितलं होतं मला, 5 रुपये कमाव म्हणे, 5 रुपये, पण तुला रात्री झोप लागेल असं कमवजो. म्हणजे ते त्यांनी पैशासाठी नाही सांगितलं होतं, ते त्यांनी चारित्र्यासाठी सांगितलं होतं. माझ्या वडिलांनी इतके चांगले वडील होते माझे, ते नाही आहे या जगामध्ये, खूप चांगलं पोरींना शिकवलं. मग त्यांनी हिंमत दिली, जाय म्हणे मर तिथं. मग आता मरायचंच होतं, मग म्हटलं आता मरायचं जायचं, आता इतिहास घडूनच मरू म्हटलं. अरे वा. मग मी स्वतः तिथं फोन केला की मी घरी वापस येते म्हणून. मी तिथं काय 4-8 दिवस माहेरी राहिली, बस तेच पहिलं आणि ते शेवटचं मी माझ्या घरी वापस आली गेली. मग ते लोक माझे घरचे ते म्हणत घराच्या बाहेर पाणी द्यायचा, हिने द्यायचा, म्हटलं काही हरकत नाही. म्हणजे तिथे तुम्हाला बंधनं आली परत. हा, मग मी घरात ऑफिस चालू केलं दादा, आणि बाहेरचं काम करायला एक बाई ठेवली. माझं चालू होता ना व्यवसाय, माझा मोबाईल जो होता त्यांनीच मला मोबाईल पण दिला होता. म्हणजे माझ्या पतींनी मला मोबाईल पण दिला होता. जेव्हा त्यांना ते कौतुक वाटायचं की नाही बा तुझं सगळं शिकते हे कर, हे चित्र त्यांच्या डोक्यात ह्या लोकांनी आणून दिलं सगळं, कारण ते शब्द त्या लोकांचेच होते ना. मग घराच्या बाहेर जाणं बंद झालं. मी घरात उद्घाटन केलं मग ऑफिसचं, सगळे बोलावले बायका वगैरे, तेलारातल्या प्रतिष्ठित बायका, त्याचे फोटो वगैरे सगळे माझ्याकडे, त्या जर्नीचे सगळे कितीतरी डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. कारण मला माहिती होतं, मी तर म्हणजे इथपासून करून ठेवलेलं आहे मॅरेज सर्टिफिकेट आणि आमच्या लग्नाचे फोटो. मला असं वाटते काही काळानंतर एवढी बुद्धी, कारण व्यसन आहे ते, हे म्हणते नाही माझी बायकोच नाही. एवढा माझा डॉक्युमेंटवर भरोसा, म्हटलं काही सांगता नाही येते, म्हणते बायकोच नाही माही. आपला जो ते पत्रिका असो, काही दिवसानंतर कारण नाव वाढत गेलं, अवॉर्ड वाढत गेले, अवॉर्ड घेऊन यायचा, तिकडून आले की आपला घरी सत्कार समारंभ व्हायचा आणि तिकडे जाऊन महिला सक्षमीकरणाचे भाषण द्यायचे. आज मी जरी या मुलाखतीत सांगते तरी मला असं वाटतं की 50-60% बायका अशाच आहेत. कारण जेव्हा आम्ही एखाद्या पुरस्कारासाठी जायची. तुम्ही काय म्हणालात की तुम्ही पुरस्कारासाठी जायचं, तुमचं नाव झालं होतं आणि सत्कार समारंभ घेऊन यायचे, महिला सक्षमीकरणाची भाषण द्यायचे आणि घरी येऊन रट्टे खायचे, घरी येऊन मार खायचा, घरी येऊन मार खायचा. हे काय आहे काय नाही, अवॉर्ड असा घ्यायचा ना अवॉर्ड असा फुटायचा. द्यायला काय माहित आहे म्हणजे तू कशी आहे. म्हणजे अवॉर्ड देतात त्याला तुझं चारित्र्य काय माहिती आहे, तू कसे पैसे कमवते. आणि दुसऱ्या दिवशी तर त्यांना कौतुक वाटायचं, फोटा नसले की फोटो पाहायचे, ते पाहायचे, कधी कधी स्टेटस पण टाकायचे ते बायकोचं कौतुक म्हणून. म्हणजे होतं कोण्या पद्धतीचं मला ते समजत नव्हतं. म्हणजे ते मुळात चांगले होते, बाहेरच्या लोकांनी हे जे काय एवढे म्हणजे आजही त्यांचं आमच्या गावामध्ये नाव आहे आणि त्यांनी सपोर्टच केला मला शेवटपर्यंत. मी सांगते ना, ते मला बोलायचे जाऊ नको, पाय द्यायचा नाही, करायचं नाही. आणि एका टाइमात ते असं म्हणायचे चूक झाली म्हणे माझ्याने, तुझ्यात खूप गुण आहे म्हणे, तू कर म्हणे, असे मला हे करायचे. मग तो तेवढा शब्द मी पकडून पूर्ण एक दिवस काढून घ्यायचे आणि रात्री मार खायचा. मग ती लाईफस्टाईल नशीब ऍक्सेप्ट करा, आपल्याला जे करायचंय ते करा. माझ्या गुरु आहे वनिता मॅडम, त्यांनी मला याच्यावर एक गोष्ट सांगितली. म्हणजे कसं आहे म्हणे, आजकाल ज्या बायका आहेत म्हणे त्यांना त्या तनिष्का व्यासपीठाचं काम करतात. त्यांनी एक गोष्ट सांगितली, ते मला अजूनही कामी पडते. ते म्हणे की कसं आहे, बायकांना काय वाटते की मी आज घराच्या बाहेर निघाली की मी आजच इतिहास घडीन, पैसे कमवीन आणि मग बस लगेच त्यांच्यात नवरा बायकोची समानता चालू होऊन जाते. खेड्यागावातल्या बायकांसाठी हा नियम नाहीये. मी माझं वैयक्तिक मत सांगते बरं, मी कोणाचं असं म्हणत नाहीये. खेड्यातल्या बायकांना ह्या गोष्टी जरा जास्त कराव्या लागतात. म्हणजे आज जर तुम्ही घरचं काही काम कर, मी सायकलच्या दुकानात गेली, जरी मी सायकलच्या दुकानात पुरुषांबरोबरचं काम करायला लागली तरी जे घरी आधीपासून माझं काम होतं, घरी येऊन काम करणे, आपल्या नवऱ्याला आयतं ताट वाढून देणे, आपल्या नवऱ्याच्या हातात पाणी देणे, हा नियम चालूच ठेवावा लागेल. जर तिथं आधीपासून तो नियम होता तर तुम्ही अचानक जर त्याच्यात बदल केला तर तो काय म्हणे, तो घरी आला आणि त्याने म्हटलं मला पाणी आण, तुम्ही काय लगेच जर म्हटलं की मी तुमच्या इतकंच तर काम करते आहे, कुणा काळात जगताय तुम्ही, काय मग त्याच्यात काय होईल, दोघांचं अर्धा घंटाचं भांडण होईल, त्याला मनस्ताप, तुम्हाला मनस्ताप, मग याच्यात तुम्ही मॅनेजमेंट मध्ये झिरो. त्याच्यात काय करायचं, पाणी पाहिजे का, एका सेकंदात हा पाण्याचा ग्लास. म्हणजे तुम्ही त्यातला विरोध वाढू नये म्हणून हे सगळं सहन करता. मला टाइम दाखवत नव्हतात, मी काम करून थकून येते तरी पण मी तुला पोचते किंवा नाही तो माझा, कारण पोचते हा शब्द मी कधीच वापरणार नाही. 2014 पर्यंत त्यांनी मला पोचलं, तर त्यांनी तर कधी म्हटलं नाही मी तुला पोचलं म्हणून.
मग नवरा बायकोच्या नात्याचा अर्थ काय आहे ते मी कधीच म्हणणार नाही. तुमच्यासारख्याला ही समाज आहे हेच मला कौतुक वाटतंय. नाही मग त्यांनी पण म्हणायला पाहिजे मी तुला पोचलं. आणि बायकोची खरी परीक्षा अशाच काळात होते. तुम्ही किती टिकून राहतात ते महत्वाचं आहे. हा एक पार्ट आहे. माझ्या पतींवर प्रेम होतं, प्रेम आहे आणि प्रेम राहणारच आहे. त्यात काही बदल नाही. आणि मी काही पडून जाऊन त्यांच्याशी लग्न होतं केलं, पूर्ण वैदिक पद्धतीनं चांगलं त्यांच्या घरात मी आदरपूर्वक माझ्या पतींनी मला त्या घरात आणलं होतं. आणि काही अशा गोष्टी होत्या 2002 पासून 2014 पर्यंत ज्या बाईने शेगाव नव्हतं पाहिलं त्या बाईला कुठं ना कुठं त्यांनी भारत दाखवला, 4 धाम दाखवले. आज माझ्या मुलासाठी काहीच बाकी नाहीये, नेपाळ वगैरे सगळं माझ्या नवऱ्याने दाखवलं. मग त्या गोष्टी विसरून जर मी त्याला बोलत बसली की तू आज मला मारतो का, तो संसाराचा एक भाग आहे. उतार चढाव होणं, मग मारतोय तर मग मी त्याला बोलीन. हा प्रतिकार केला का बरं मला जीवाच्या वर त्रास झाला, जाणून नाही की याचं काहीतरी कमी जास्त व्हावं पतीचं, त्याच्यात अर्थ त्या रागाने नाही की तो करतोय, नाही साथ देणं महत्वाचं होतं. आणि कुठं ना कुठं माझा कलंक पुसवायचा होता आणि पतीच्या मनातलं ते काढायचं होतं. त्यालाच तेच खरं नातं आहे. हे मी नातं खूप जपते दादा. मला म्हणजे प्रेम होतं म्हणूनच या सगळ्या गोष्टी केल्या. ते नातंच तसं असते. मी घरामध्ये ऑफिस चालू केलं. हो सूर्यता. मग तिथे काय काय काम चालू झालं? मग तिथं हे आपलं चक्की घेतली. मग मी लवकर तिथं चक्की घेतली, त्याचं उद्घाटन केलं, टेबल वगैरे टाकलं. आमचं ग्रामीण भागात जे बॅनर बनवून आणले, बॅनर चिपकवले, काही अवॉर्ड वगैरे लावले, काही फुटले होते ते ठीक संतावर रागाच्या भरात. कारण बघा अवॉर्डने कौतुक होते, पैसा नाही येत. मग त्यांनी फोडले. मग दुसऱ्या दिवशी त्यांना पश्चाताप आला तर ते जोडून पण आणत होते, कारण फेविक्विक लावून जोडून होते. मग त्यांचंही कुठं ना कुठं प्रेम होतच ना. हसायला येते, पण त्या दिवशीची तेव्हाची परिस्थिती तुम्हाला म्हणजे एक अवॉर्ड असा होता, तेव्हा महिला बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर होत्या आणि त्यांना माहिती नव्हतं मला पुरस्कार भेटणार आहे राज्यमंत्रीच्या हातून. तो देशमुख समाजाचा मेळावा होता. देशमुख समाजामध्ये मला तिथे मी प्रमुख पाहुणे बोलवलं. किती मोठी गोष्ट आहे अभिमानाची. मग मला एवढा काचेचा छान अवॉर्ड मस्त मला खूप आवडला होता. काचेचा म्हणजे एवढा मोठा पुरस्कार पहिल्यांदा मला आता भेटला होता. मग आला तर खरी. मग घरी आली, माझी मुलगी काय म्हणते, मम्मी फोडून टाकतील पप्पा. मग आम्ही काय केलं, बाहेरच टॉयलेट आहे आमचं, त्याच्यावरती तसं ते त्याच्यात लपून ठेवला तो कपड्यात गुंडाळून. म्हटलं 2-3 दिवसानं वातावरण चांगलं झालं, कारण त्यांचा जरा चांगला राहायचा टाइम सकाळी 3 ते 5 असायचा, उतरायची. पण कशाचं काही नाही, ते गेले, त्यांना ते वरती दिसलं. जसं ते दिसलं तर त्यांनी घेतलं आणि ते फोडून टाकलं पूर्ण. आणि मी कसं कोणी प्रेताजवळ बसून रडते असं तो पुरस्कार पाहून रडत जाऊ की मी किती मेहनत केली. किती मोठी गोष्ट आहे एका देशमुखाच्या बायकोसाठी की समाजभूषण पुरस्कार तिला भेटला. देशमुख समाजभूषण पुरस्कार होता तो. मी बस पाहत जाऊन रडत जाऊ, पाहत होती रडत होती तो पुरस्कार पाहून. मग त्यांना काय पश्चाताप आला, गेले एवढं पूर्ण तुकडे तुकडे काचेचे, तसाच पुरस्कार मला बनवून आणून दिला. काय म्हणता? अरे वा. म्हणजे त्यांना ती जाणीव होती. पण ते बाहेर गेले, कोणी काही सांगितलं की ते चित्र ते येऊन तेवढं हे केलं, नंतर पश्चाताप पण येत होता. म्हणजे अशी पण परिस्थिती होती की इकडे रट्टे खायचे, मग नंतर त्यांना काय व्हायचं, आमची कदर यायची. कधी कधी पोळ्या घ्यायची, हे घ्या जेवण करा म्हणे. मुलगी मुलगा आम्ही मार खाल्लेली, आम्ही पडलेलो असायचं. सगळ्यांना मारायचं. माझ्यासोबत ते आवरायला यायचे ना, मग त्यांना पण हे व्हायचं. मग कोरोनाचा पिरियड आला. कोरोनाच्या पिरियडमध्ये सरकारने दारूच बंद होती, तर माझे म्हणजे मला असं वाटतं मी स्वर्गात आहे. एवढे सुंदर म्हणजे खूप चांगले दिवस माझ्या आयुष्यातला तो 1 महिना, जोपर्यंत मला काही ते घेणं देणं नव्हतं. त्या कोरोनात किती आकडे निघतायत सुरुवातीला काही नाही, कारण माझ्या घरात वातावरण इतकं छान होतं, खूप छान वातावरण होतं. ते एकदम पहिल्यासारखे झाले होते आणि घरी होते, वेळ देत होते. आणि मग आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं की 5 वाजता आपल्या घरावर जा आणि टाळ्या वगैरे वाजवा. आणि आमच्या गावातल्या लोक ताटं वाजवत गेले. तेलाऱ्याला रॅलीज निघाली होती. मग आम्ही खूप हसलो. माझी मुलगी काय म्हणे, मम्मी इकडे माहिती आहे का खेड्या गावामध्ये एक सांगितलं की काही करायचं त्याच्यापेक्षा जास्तच लोक करतात. आता म्हणे जो तो मास्क विकेल, जो तो म्हणे सॅनिटायझर विकेल, आता कोरोनात जे आहे ना ते सगळं हात धुवून घेतील म्हणे. तिनं जसं सांगितलं तर मी खाली येऊन विचार केला, म्हटलं आपण मास्कचं
घर बसल्या आपलं सूर्योदयचं नाव बी झालंय. कारण माझं स्टेटसच त्यावेळेस 2-2.5 हजार लोक बघायला लागले होते. माझा पूर्ण व्यवसाय हा जर कशावर असेल तर माझ्या स्टेटसवर आहे. मी स्टेटस टाकलं ना अजून आता त्याचा आकडा तर 4-5 हजार पर्यंत गेलाय. म्हणजे बाकीचं काही कोणी पाहते की नाही माहित, पण मी स्टेटस टाकलं की त्याच्यावर सगळे पाहतात. म्हटलं आपल्याला त्या गोष्टीचा फायदा घेता येतो. मग मी त्याच्यावर बातमी टाकली की आमच्याकडे होलसेल रेटमध्ये मास्क उपलब्ध होतील, घरगुती कॉटनचे मास्क. मग आमच्या बायकांनी ते वाचलं, माझा जो ग्रुप होता. म्हणजे ताई तुम्ही म्हणताय की मास्क ना तुम्ही कधी चालू केलं म्हणे, आम्हाला सांगितलं नाही. म्हटलं आपल्याजवळ नाही आहे हे माहिती कोणाला आहे, तुम्हाला आणि मला, पब्लिकला थोडी माहित आहे. म्हटलं आपलं असा आहे जो दिखेंगा वही बिकेंगा. म्हटलं टाका तर खरी, व्हायरल तर करत राहा. त्यांनी काही टाकलं नाही. म्हणे ताई कशात काही नाही, कोण काही म्हटलं तर काय दाखवा. मी टाकत राहिली मार्क्स मिळतील मार्क्स मिळतील. त्यांना इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. आता मला समजलं म्हणजे शिक्षणानंतर की त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. पण माझं लॉ ऑफ अट्रॅक्शन ते माहित नसताना स्ट्रॉंग होतं आधी, की एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार त्या गोष्टीचा करत गेला ते तुमच्याकडे आकर्षित होते. मला पेपरमध्ये एका माझ्या मुलीनं न्यूज कापून आणली. कोणाच्या तरी घरी तिला माहिती झालं की आमदार जगन्नाथ ढोणे सर होते, ते नाही आहेत आता, त्यांच्या ते बचत गटाच्या बायांना मास्क शिवण्यासाठी कपडा देत आहेत. मुलगीनं मला ते म्हणजे मम्मी ती अशी होती, ते कामाचं आणत होती माझ्याकडे. तिला काही माहिती पडलं की आपली आई हे करू शकते, तर त्या मुलीनं ते आणलं पाहिजे. खूप साथ दिली बरं, मुलीने खूप साथ दिली. मग ते आणले तिने, ते मी फोन केला त्या नंबरवर. तर मी म्हटलं आम्ही तयार आहे, आम्ही तयार आहे. तर ते म्हणत 25 पैसे नगानं आम्ही तुम्हाला देऊ म्हणे. 25 पैसे म्हणजे खूप कमी झाले, पण मी म्हटलं घेतो म्हटलं आम्ही. मग मी त्याच्यात काय केलं, ज्या बाया मशीन काम करणाऱ्या होत्या घरी त्यांना मी माझं काही इन्कम केलं नाही. त्यांना काय म्हटलं, सध्याच्या परिस्थितीमध्ये आज तुम्हाला 1 रुपया बी कोणी देते का, तुम्ही घरी बसल्या बसल्या 50 रुपये तर कमावसान. मग त्यांना मोटिवेशन केलं, सांगितलं अरे असं अरे तसं. ते पटवायला असतं मला 2 दिवस लागले. माझं इन्कम काहीच नव्हतं, पण मी त्या 500 मीटरवर पूर्ण अभ्यास केला की एका मीटरमध्ये 25 मार्क्स तयार होतात. त्याला 50 मीटर इलास्टिक पाहिजे, त्याला 8 छोटे छोटे रील पाहिजे, जास्त 225 मार्क्स बनायचे असेल तर 16 मीटरचा तागा पाहिजे. सगळा टोटल अभ्यास करून घेतला. मग आणि हे यांचे जे होते मार्क्स तयार करणं, याचे फुल व्हिडिओ ते हे सगळं फेसबुक हे ते. आता लोक होते घरी, लोकांना मोबाईल शिवाय काही पण आता लोक पाहत आमचे की मस्त यांचं काम चालू आहे. शेवटी तुम्ही काय करताय फक्त तुम्हाला माहित असते. जो दिखेंगा वही बिकेंगा त्या मोबाईल वरून मी एक शिकली. तर त्यांना असं दाखवत होतो आम्ही ते व्हिडिओ. आणि पत्रकारांनी मला ट्रेन केलं व्हिडिओ काढण्यात की कसं सांगायचं आहे, कसं बोलायचं आहे. अर्धे माझे गुरु तर पत्रकारच आहेत. तर त्यांनी मला इतकं चांगलं ट्रेन केलं की मग व्हिडिओ बनवून ते टाकत गेली. मग शाळेंची ऑर्डर यायला लागली. थोडंफार ते चाललं. मग उद्धव ठाकरे सरांचं ते हे होतं फेसबुक लाईव्ह. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सरपंचांना आम्ही तरतूद केली आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला मार्क्स वाटप झाला पाहिजे. मग काय ते ऐकलं मी. पंचायत समिती गाठलं तेलारा, तालुका आहे ना ते तेलारा. गावामध्ये सगळ्यांना आता थोडंफार माहिती झालं होतं की ही बाई खूप मेहनत करते. घरातलं वातावरण माहिती पडायला लोकांना वेळ नाही लागत ग्रामीण भागात. ह्या बाईच्या घरामध्ये काय चालू आहे ह्या त्यांना माहिती होतं. पण कोणी काही म्हटलं तर मला काही घेणं देणं नव्हतं. चरित्रावर बोला मी चांगली पक्की होऊन गेली होती की हे आज म्हणतील मला, उद्या हे काही म्हणणार नाहीये. पण चरित्र हा काही माझा विषय नव्हता. बोलतात बोलू द्या. कारण नाही बघा, आपण पुरातन काळापासून ऐकत आलोय की याला म्हटलं गेलं तिला म्हटलं गेलं. त्यांनी त्याच्यावर चर्चा करत नाही बसल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई त्याच्यावर चर्चा नाही केली त्यांनी. आपल्या लोक म्हणतात, लोक खेड्यात भाषा म्हणतात सीताला नाही सोडलं आपण, म्हणजे हे चालतच आलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा भाऊ करायचं आणि आपल्याला जे करायचं आहे ते करत राहायचं. शेवटी आपल्या हातात आहे तो विषय वाढवणं की ते कमी करणं आपल्या हातामध्ये असते त्या गोष्टी. तर मग पंचायत समिती गेली, तिथं जागोजागी देव भेटतात. त्याप्रमाणे BDO साहेबांनी मला हे सहकार्य केलं. त्यांनी मला तेल्हारा तालुक्यात जेवढे सरपंच आहे त्यांची यादी, त्यांचे मोबाईल नंबर, ग्रामसेवक जे आहे जेवढे त्यांचे मोबाईल नंबर यादी. आमच्या बायका होत्या. म्हटलं पैसे तुम्हाला येणार आहे, माझ्या घरात येणार आहे, एकटीच्या येणं होणार नाही. एका बाईला 20 नंबर लिहून दिले. घराच्या बाहेरच थांबायच्या बाया, त्यांना यादी. जोपर्यंत तो व्यक्ती ऑर्डर द्यायचा तुम्हाला हो नाही म्हणत तोपर्यंत फोन करत राहायचं. 20 पैकी 10 सरपंचाचे ऑर्डर कॉन्टॅक्ट झाले पाहिजे, त्याला भेटायला इथं बोलवलं गेलं पाहिजे. मग काय, कारण एकच गोष्ट आठवण ठेवायची म्हटलं, खेड्यातली भाषा
त्यांच्या घरी आपल्याला पोरगी द्यायची नाही ना, आपल्याला त्याची पोरगी करण्याची. त्यानं आपला कितीही अपमान केला, राग फोन ठेवले, अरे तुरे बोलले, काहीच नाही, तर तरी हसायचं छान ना आणि आदरपूर्वक त्यांच्याशी बोलायचं म्हटलं, कारण गरज त्यांच्यावर जास्त आपल्याला आहे. केलं बायानं काम चांगलं केलं, कारण सांगणारही त्यांना पटल्या गोष्टी. बायांनी फोन केले, मी खूप फोन केले, रात्रंदिवस फोन, माझी मुलगी मी. मग सरपंच यायला लागले. मग माझ्या मिस्टरांना समजलं, अरे म्हणे की आता बा हेत आहे. माझे मिस्टर पण फोन, मग माझ्या पतींनी तेव्हा, कारण तेव्हा दारूच नव्हती, काहीच नव्हतं. मग त्यांनी मला सपोर्ट केला. मग आता कसं करायचं, मग त्या प्रॉब्लेम आला, जीएसटीचं बिल पाहिजे होतं सरपंच लोकांना. मग अकोला कलेक्टर ऑफिसला माझे पती सोबत आले होते तेव्हा. म्हणजे फक्त एक गोष्ट जर काढली तर किती व्यवस्थित होतं, आणि ती गोष्ट जर आली तर ते कसं होतं, म्हणजे खूप भयंकर होतं. भयंकर म्हणजे अति भयंकर होतं. चांगले असायचे तेव्हा पूर्ण सहकार्य, बिघडलेले असेल की पूर्ण भयंकर. म्हणजे बस आता असं वाटतं बस आपल्याला मरायचं आहे आता, एवढं भयंकर असायचं ते. अचानकच येऊन बाहेरून गेले की समजायचं आता हे काटते तिथे बसलेले आहेत, आणि हे म्हणजे येतात शब्द असे, आता आपण घरी येऊन रट्टे खातो. कारण कसं आहे, पुरुषांचं बाहेर गेले 4 लोकांनी त्याच्यात बायकोबद्दल काही म्हटलं तर मग, आणि दुसऱ्या ज्या बायका असायच्या त्या पण मला म्हणायच्या, बाहेर माणसं सांगतात नव्हतं याला काही काही दिसते तर बायका. कधी कोणी पुरुषाची हिंमत नाही झाली मला असं म्हणजे जास्त काही बोलाय, पण बायका. आणि वातावरण असं झालं होतं, कारण हे मला बोलायला मारायला लागले होते, गोष्टी ऐकायच्या. माझ्याशी बायांनी बोलायचं प्रमाण बंदच करून टाकलं होतं. दरवाजा लावून घ्यायचे आणि बोलायच्या, आणि म्हणायच्या, सांगजा नका आम्ही तुमच्याशी बोलतोय म्हणून. कसं यायला माहित पडलं तर अजून हे मला बोलतील, म्हणजे तू तशी आहे म्हणून नाही म्हणतात. तुम्हाला जाणीव करून द्यायची की तू चुकीची आहे. मी आता नाव नाही घेत, फक्त तुम्हाला सांगते, आज एवढं सांगतेच आहे सगळं, तर हे पण सांगायला हरकत नाही. महालक्ष्म्या होत्या एका ठिकाणी, तर तिथे दरवर्षी म्हणजे मी सगळं करायचे. मला परमार्थाची देवाधर्माची खूप आवड आहे, कारण तिथंच शक्ती, मला असं वाटतं मला शक्ती भेटायची तिथं. बस मग त्यांना साडी वगैरे घालणं दरवर्षी माझ्याकडे. बस मी त्यांच्या महालक्ष्मीच्या साडीला असा हात लावणारच, तितक्यात ती साडी एवढ्या जोड्या पटकन उचलल्या गेली की जसं कोणी असं वाईट त्याचा हात नाही लागला पाहिजे. आणि मग मला दुसरे कामं की तू हे काम कर, झाडणे, भांडे अर्पण करायला तुमच्याकडून काढून घेतली. ते सगळं ते काम नाही करायचे. तर त्याच्या मागे कारण हे समजलं की बा त्यांचं म्हणणं होतं की बा मी अशी चांगली बाई नाही आहे वगैरे असं तसं. मी 3 दिवस देवासमोर हल्ली नाही, पण मी देवीला खूप मानते, मी हल्ली नाही. म्हटलं तुला माहित आणि मला माहित, पण डोळ्यातलं पाणी म्हणजे कसं आहे, माझ्या जागेवर कोणती स्त्री ती जर तशी नाही आहे आणि चरित्राचे धिंदवडे जर होत आहेत ना, खूप वाईट वाटते, खूप वाईट वाटते. आणि ते वाईट अशा गोष्टीचं होतं की नवरावर विश्वास नाही करताय. समाजाचा काही पछतावा नसते वाटत, तो समाज आहे, तो आज आपल्याला चांगलं म्हणणार आहे, तो वाटणार. दुःख आपल्या व्यक्तीचं होते की आज हे सगळं कोणासाठी आहे, काय करते, एकेका मिनिटाचं सगळं तुम्हाला अपडेट देणं चालू आहे, तरी बाहेरच्या लोकांचं ऐकून घरचा व्यक्ती म्हणते की तुम्ही चांगले नाही आहे. ते खूप मोठं दुःख आहे. पण मी म्हटलं परमेश्वरीय योजना असेल, माझ्या वनिता मॅडम जर असं काही मार खाल्लेला असे, पडलेली असे, आता वाटत होतं मी आत्महत्या करून टाकावी, तर त्या म्हणत म्हणून उठ दीपे, माझी मुलगी फोन लावून द्यायची की आई बा अशी उठ म्हणे दीपे, आठवण कर तो दिवस की सगळे आज जर तुझा अपमान होतोय, आज तुझा अपमान होतोय, एक दिवस तुझा सगळा सम्मान होईल, उठ हो म्हणे, मला माहिती आहे म्हणे बेटा तू खूप चांगली आहे, जगातली सगळ्यात चांगली बाई आहे बेटा, उठ, मेली नाही ना, श्वास सुरू आहे ना तुझ्या, श्वास सुरू आहे, उठ, गरम गरम पाण्यानं आंघोळ कर, शेकून काढ, चहा पेन, कामाला लाग, तो नशिबाचा एक पाठ समज. एवढं त्यांनी मला, त्या काय माझ्या जन्म नाही दिला त्या माझ्या गुरूंनी, पण मला एवढं की मी उठून तयार व्हायची, आंघोळ करून परत कामाला लागायची. दुखायचं तर भरपूर, मार खाल्लेला असायचा, जेवायची पण मी. आणि तिकूनही बायका म्हणायच्या काजी किती धोट, खेड्यातली भाषा सांगते, किती धोट आहे, मस्त जेवते बाई. मग मी म्हणायचे अरे मार खायला ताकद लागेल ना, त्यालाही ताकद लागते ना, की असा नियम आहे की नवऱ्याने मार खाल्ला, मारलं एखाद्या रागाने तर त्या बाईला खाऊही नाही, शेवटी खायला शेवटी बाजूनी बोलणारे लोक. हो, माझे जावाईने ते ऐकलं आणि माझ्या जावाई माझ्या बहिणीला म्हणतात तुझ्या बहिणीने इथून हात जोडले म्हणे, कमाल आहे म्हणे. कारण होतच तेवढं, माहेरची घ्यायला भरपूर वेळा आले, गेली नाही मी. म्हटलं इथून तर मी प्रेतच जाणार आहे, म्हटलं ह्या उंबरठ्यातून माझा प्रेतच जाईल, म्हटलं मी तोपर्यंत इथून जात नाही. त्यांचं प्रमाण ते वाढतच चाललं होतं, इतरत्र छंद भरपूर गोष्टी वाढून गेल्या होत्या त्यांना. म्हणजे बायको नकोशीच होती एक प्रकारची, हे नसली तर काही चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पूर्ण ते संसार एक आमचा उद्ध्वस्तच झाला होता. मग कधी ना कधी जर नसलं तर मग कदर पण यायची. तर ते त्या एक
मिनिट पण चांगले बोलले ना, तो 1 मिनिट मी तो 1 महिना जपून ठेवायचे की नाही माझ्याशी बोलले चांगले, माझ्याशी बोलले चांगले, तेवढ्या ते चालू राहायचं नाटक. कोरोना काळामध्ये हे मागच्या वेळेस त्यांनी मला सपोर्ट केला. मास्कचं आपण आलो होतो. मार्क्स त्यांनी सपोर्ट केला. सरपंच यायला लागले. जीएसटीचं बिल पाहिजे होतं. कलेक्टर ऑफिसला आम्ही नवरा बायको गेले. मग आम्ही कलेक्टर मॅडमला आम्ही कन्व्हिन्स केलं की बचत गटाच्या बायकांनी कुठून जीएसटी यायचं. तर त्यांनी सांगितलं की सरपंचांच्या यांना बचत गटाचं बिल चालेल, बचत गटाचं लेटर जे असतं ना बिल बुक ते चालेल. मग काय आम्ही अकोला काय 7-8 जिल्हे कव्हर केले. मग मी नंबर आणून बचत गट सगळे जमा केले. बचत गट माझ्या बचत गटावर बिल बुक बनवलं आणि पूर्ण ह्या जिल्हा तो जिल्हा फोन नंबर आणि फेसबुक त्याचा भयंकर व्हायरल रात्रंदिवस. मी म्हणजे अक्षरशः माहित आहे का, हात धुणं तर दूर, मी 8 दिवस आंघोळ पण नव्हती करत केली. कामच चालू. बस फक्त नियोजन असं होतं. नियोजन सांगते मी, एक आज म्हणजे त्यावेळेस 117 बायका होत्या, एकही बाईला कोरोना झाला नाही. आणि मग त्याच्यामध्ये जर दारू पिली नसेल मग हे बाहेर गेले तर लोक म्हणत तुमच्या घरच्या बाईनं का कंप्लेंट झाल्या. मग माझ्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट गेली की ह्या बाईनं काय लावलं, बाया येत आहेत. म्हटलं कोणती बाई घराच्या आतमध्ये आलेली तुम्ही सांगा. म्हटलं बाय कशा यायच्या. नियोजन झालं होतं की 16 मीटरचा तागा पाहिजे. मी कपड्याचे दुकानदार कॉन्टॅक्ट मध्ये गेले, तेलाऱ्याचे, त्याची बी इन्कम होऊन गेली बिचाऱ्यांची. धागावाले कॉन्टॅक्ट मध्ये गेले, त्यांची इन्कम होऊन गेली. तेही अकोलाहून आणू त्यांचे पुरे दुकान केले ना आम्ही कपड्यानं. त्याचे जे खराब काही असतील कपडे ते सगळे मास्क बनवले ना, सगळ्या कलर मध्ये मास्क बनवले. त्यांनाही म्हणजे लाईनच लागली ना रोजगाराची त्यावेळेस. मग 16 मीटरचा तागा, त्याच्यात 8 छोटे छोटे रील, 50 मीटर इलास्टिक मी पॅक करून बाहेर आमच्या अंगणात अशी ठेवून द्यायची. बाईनं यायची ते उचलून न्यायचे. 225 मास्क राईट तयार होत होते. 225 मास्काचं गठ्ठ गच्चीवर जायचं, ते उन्हात ठेवायचं. ते दिवसभर उन्हात ठेवायचं, संध्याकाळी मी त्याच्यावर सॅनिटायझर करून उचलून आणायचं. असं होतं. एकही बाई घरात नव्हती. आणि राहिलं कपडा वाटपच्या वेळेस तर तुम्ही व्हिडिओ आहे फेसबुकला, बातम्यांमध्ये आहे, अंतरावर पूर्ण पॅक होऊन बसायचं. त्यांना तो कपडा असा असा दिला जाय आणि घरी जाऊन प्रत्येकाने आपापलं करायचं. त्यांचे बऱ्याचशा जणांचे पुरुषही कटाई करून देत, ते शिवत 50 पैसे, मग 1 रुपया नग. मग महाराष्ट्रातलं पहिलं पैठणी मास्क पण आम्हीच बनवलं. लटकन मास्क कानातल्याचं ते आम्ही बनवलं. पण आम्ही ग्रामीण मध्ये असल्याच्यानं आमचं आम्हीच तर टीव्हीवर न्यूज पाहत होतो की रे हे तर आपण बनवलं. आपले ते कितीतरी गेले आहेत असे, आमचेच बनवून मग कितीतरी त्याच्या बातम्या बी दुसऱ्या बायकांनी. ते आता कसं आहे माहिती का, शेतकरी आणते पण ते डीमार्ट मॉल मध्ये त्यांचे होते, तसं आमचं होऊन गेलं. पण असं करत 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 आमचं क्रेडिट तुम्हाला नव्हतं मिळत, पण काम तुमचं चालू होतं. हो, पण मग BBC वाले पण आले. आम्ही भारतात टॉपर येऊन गेलो बचत गटांमध्ये आमची. मी त्यावेळेस खूप मोठी होती. किती मास्क बनवले तुम्ही त्या काळात? मी त्यावेळेस 8-10 लाखापर्यंत गेली असेल. 8-10 लाख मास्क पहिल्या लाटेत मी 5 लाख बनवले होते. अरे बाप. पहिल्या लाटेत. आणि हे असं नियोजन? हो, नियोजन माझं होतं. आणि ते म्हणत होते तू फक्त कोरोना होऊ दे, बस एकच चालेल त्यांचं. तू आपल्या घरात जर कोरोना आला असे म्हणजे धमकी द्यायचे ते, तू ध्यान ठेव कोरोना. माझे परमेश्वरावर भरपूर हे होती. म्हटलं कारण तो जर हे परमेश्वर हे जर नियती जे करते ना त्याच्या मागे काहीतरी ईश्वरीय योजना असेल असे माझे गुरु सांगतात. एक गोष्ट मगाशी उल्लेख केलात की बचत गट तुम्ही स्थापन केला, माझ्या बायका म्हणालात तुम्ही. हो. तर हे काय होतं, कसं तुम्ही स्थापन केलं? हे दीनदयाल अंत्योदय योजनामधून ग्रामीण भाग आणि शहरी भाग, ग्रामीण मध्ये उमेद आणि शहरी विभागामध्ये मावीम असे बचत गट तयार होतात 10 बायकांचे. तो बचत गट होता माझा. म्हणजे मी बचत गटाच्या वर काम झालं. बचत गटाच्या 2-4 जणीच होते त्याच्यामध्ये, पण बायका ज्यांना दुसऱ्या बाया ज्यांना जर मशीन काम येते आपण त्यांना पण त्याच्यामध्ये ऍड केलं होतं. त्याही बायांनी खूप म्हणजे 6-6 हजार रुपये 7-7 हजार रुपये हप्ता एका हप्ता पडला त्यावेळेस बायकांना. माझं पण व्यवस्थित झालं. बायकांना तेवढे पैसे मिळत होते. आणि मी पैसे कसे दिले मी तुम्हालाही सांगते ना. मी पहिले स्वतःचा विचारच नाही केला ना. पहिले तर फक्त बायकांसाठी ऑर्डर घेतल्या, त्याच्यातून मला 1 रुपयाही मिळाला नाही. कारण माझं म्हणणं असं होतं की ऍडव्हर्टाईज महत्वाची आहे. एकदा लाईन लागली की मी 25 पैसे वाढवून मी त्याच्यावर माझं इन्कम आताची जी मी म्हणजे मी त्याला टाइम वेस्ट नाही म्हणत, मी इन्व्हेस्टमेंट म्हणेल ते मी केली बिझनेसचा थोडा. कारण आपण व्यावसायिक गोष्टी व्हिडिओ मी भरपूर मोबाईलवर ऐकले होते, त्यांच्या सगळ्यांच्या आयडिया घेऊन मी स्वतःला स्ट्रॉंग पण बनवलं होतं. असं काही कुठचा अभ्यास नव्हता. पण मला सांगा, तुम्ही सगळ्या बायका जमा केल्या, बचत गट स्थापन केलं म्हणताय, पण गावामधली तुमची इमेज तुमच्या त्या नवऱ्याने आणि त्या सगळ्या लोकांनी खराब करून ठेवली होती. बाया तुमच्याशी बोलत नव्हत्या, तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. तर ह्या कुठल्या बायका तुम्ही उत्पन्न केल्यात की माझ्यासारख्याच बिलकुल जे लाईफस्टाईल मी जगत होती तशाच त्या बाया, म्हणजे ज्यांचे पती दारुडे आहेत, मार खात आहेत घरामध्ये, काही पर्याय नाहीये, काही तुम्ही जमा केलं? शेवटी माझे वडील काय म्हणत होते माहित आहे का,
दारुड्या जो म्हणे तुम्ही वारकरी लोक पाहिलेत का म्हणे, हा दारू पितोय ना हा ते भजन कीर्तन करतोय. तिच्याजवळ दारू पिणाऱ्या व्यक्तीजवळ दारू पिणाऱ्या व्यक्तीच बसते. वारकऱ्याला बरोबर टिक्का बुक्कावाले सापडतात. तू कशी आहे हे आजूबाजूच्या लोकांवरून ओळखजो म्हणे. मग मला मी वनिता कदम मॅडम, प्रकाश अंधारे सर हे लोक मला भेटले नाही म्हणजे आपण सही ट्रॅक पे चल रहे अभी, असं मला वाटायचं. तुम्हाला वडिलांनी शिकवण दिली की वारकऱ्याबरोबर वारकरीच जोडला जातो, हो, दारुड्याबरोबर दारुडाच जोडला जातो. ऑटोमॅटिकली ते लोक येतात त्या दिशेने आपल्याला, असं मला तुमच्या बरोबर जे जोडले जात आहेत ते तुझ्यासारखे चांगले लोक आहेत. हो, बायका मला चांगल्याच मिळाल्या ज्या माझ्याशी जोडल्या गेल्या. भरपूर बाया आहेत, एक सिंधुताई वानखडे आहेत, त्या तर माझ्यापर्यंत म्हणजे आतापर्यंत आहे, आज त्या गावीच आहे, पण त्यांनी खूप साथ दिली मला त्या बाईने. त्यांचं थोडं व्यसन नव्हतं पण काही काम नव्हतं. नवऱ्याने पीडित बायका आहेत त्या आल्या तुमच्याकडे आणि त्यांचा तुम्ही बचत गट तयार केला. मग ते कसं त्यांना भीती नव्हती का या सगळ्या गोष्टी जशी तुम्हाला तुमच्या मिस्टरांची? मग ते कसं असते माहितीये का सर, खेड्यातलं डायलॉग, रोज मरे त्याला कोण रडे. जे रोजची लाईफस्टाईल आहे ते करूनच तुम्हाला काहीतरी जगावेगळं करायचं असेल तर ह्या गोष्टी बाजूला ठेवून काहीतरी युनिक करावं लागेल. नाही तर तुम्ही जर ह्याच गोष्टीत रडत राहिले तर तुम्ही युनिक गोष्टी नाही करू शकत, हे माझ्या गुरूंनी सांगितलं. आणि जे दुःख आहे ते कवटाळत बसलं तर आणखी दुःख, अजून दुःख होईल. मग इथं लागलं का, मग हे जास्त दुखून राहिलं, मग हे सुजलं, मग इथं लागलं, आणि त्याच ह्या गोष्टीकडे लक्ष घातलं, व्यवसाय करायचा, आज न उद्या आपलं एक नाव होईल, आणि अशी संघर्षाची सुरुवात असते, हे असते. तर हे मारलेलंही दुखायचं नाही ना, काहीच दुखायचं. त्या बायका कामाला यायच्या, मग त्यांना भीती नाही वाटायची का नवऱ्याची? मग तुम्ही कसं ते मॅनेज करायचं? मग हे झोपायचे ना दुपारी, तर मग त्या टायमात मग आमचं ते सगळं मॅनेजमेंट असायचं ना. नाही तोपर्यंत जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत तर सपोर्ट होत होता. त्रास सगळ्यांना बायकांना एकाच दिवशी जास्त झाला, ज्या दिवशी सरकारनं चालू केली दारू. एवढा भयंकर की जेवढं 1 महिना स्वर्गात होती ना मी, पूर्ण नरक यातना सहन कराव्या लागल्या. भयंकर नाही ते त्यांनी मग पोटात गेल्यानंतर मग लोकांनी सांगितलं की काय लावलं त्या घरच्या बाईनं, वराडातली भाषा. आपल्या एरियामध्ये कोणाला जर काही कोरोना झाला, काही झाला, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट यायला आली की नाही मला माहिती नव्हती. मग काय म्हणजे मग इतकं मग की काय लावलं, सगळ्या गावात नावाची थुतू होते आहे. हिनं हा व्यवसाय चालू केलाय, काय हे बोलते हे करते. मग इतका भेटला हातच्या बाहेर की शेवटी पोलीसच आले. मग आमच्या इथे डायरेक्ट एवढा भयंकर रट्टे खावे लागले होते, भयंकर. पोलीस आले? हो, मग पोलीस म्हणत की तुम्हालाही माहिती नाही मध्ये बायको कशी आहे. मग पोलिसांना समजलं, मग त्यांनी मला अवॉर्ड मिळाले. तर म्हणजे एक जे PSI होते त्यांच्या हातूनच मला एक अवॉर्ड मिळाला होता. PSI आले होते तुम्हाला? त्यांच्या हातून मला अवॉर्ड भेटला होता. मग ते एवढे म्हणे, त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला म्हणे, मॅडम मी माझ्या पत्नी आम्ही रात्रभर झोपलो नाही. दीपिका देशमुखची खरी स्टोरी म्हणे आज माहिती झाली. म्हटलं सर मी खुश आहे, पण मी खुश आहे माझ्या लाईफ मध्ये. तो माझा नवरा आहे म्हटलं, तो माझ्यासोबत काही करू शकतो, माझं प्रेम आहे म्हटलं त्यांच्यावर. त्यांची बाजू मी कधी पडू नाही दिली, कारण त्यांनी जे माझ्यासोबत केलं मला ते नात्यात ते करायचं नाही. एका नात्याचा मी एक स्वतःचा एक विचार केला की ते नातं टिकवणं ना दोघंही स्ट्रॉंग पाहिजे. जर तुम्ही एकमेकाची बाजू सांभाळून ठेवली ना, कोणाची तिसऱ्याची ताकद नाही ना हो तुमच्या घरामध्ये भांडणं लावायची. म्हणजे असं होत होतं की ह्या बाईबद्दल आपण जेवढं बोलतोय, नवरा मारतोय, तरी ती बाई हटत नाही, तर आणखीन काय वेगळं करायचं? मग तेव्हापासून मग अतिरेक वाढला. मग PSI ला माहीत जाऊन गेलं होतं. मग असंच तो वाटते सांगायचे, यानं पाहिलं त्यानं पाहिलं. मग माझे बाबाच्या घरी गेली होती मी. माझे बाबा म्हणत काय घाबरतं म्हणे, देशमुख 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 म्हणे, आपण चांगलं आहे ना, आपलीच लढाई आहे ना, रट्टे खट्टे भेटताय ना, काम करते ना, जाय ना म्हणे एकेकाच्या घरी. माझे बाबा कशाला घाबरते म्हणे, आम्ही आहोत त्या पाठीशी. तू या रस्ता तुलाच तयार करावा लागेल, तुलाच म्हणावं लागेल, जाय ना म्हण ना म्हणे. त्याच्या बायको समोर म्हण की काय पाहिलं तू, म्हणतो ना तू तशी नाही आहे, मग त्यांना काय पाहिलं ते विचार ना म्हणे. म्हणजे जे लोक कंप्लेंट करायला यायचे तुझ्या बायकोला इथे बघितलं, कारण त्यांनी मला नावं नव्हते माहित ना, त्या भांडणामध्ये त्यांनी नावं सांगितली एक दिवस. त्या नावावरून, कारण बिना पुराव्याचं मी पण काही करू नव्हती, मला माहिती सगळं होतं. मग काय माझे एक जावाई म्हणजे माझे जिजाजी, त्यांनी माझ्या वडिलांनी म्हटलं जाय तिच्यासोबत. हे काही त्या दिवशी गावात नव्हते. आणि PSI म्हटलं सर तुम्हाला आता माहितीच झालं सगळं. माझ्या वडील खोस कमरेला पदर, काही घेऊ नको डोक्यावर पदर, जा एकेकाच्या घरी. आपल्या चरित्राची परीक्षा आहे, नाही आहे ना तसा, मरशीन तर कोण तो कलंक पुसणार आहे. मग एकेकाच्या घरी गेलो, पूर्ण दिवसभर फिरली मी. पोलीस तुमच्यावर आले? पोलीस सोबत की म्हटलं पाहिलं काय, तर 2 जणांच्या बायकांनी माझ्या देखतच त्यांना चापट मारली. म्हटलं आज तुमची पत्नी, म्हटलं ताई तुम्ही कोणाची तरी मुलगी आहे,
मी कोणाची तरी मुलगी आहे म्हटलं, खूप चांगलं शिकून खूप चांगलं स्वप्न पाहून म्हटलं मी या गावात सून म्हणून आली म्हटलं. आणि अजूनही माझ्या नवऱ्यावर इतकं प्रेम आहे की त्यांना चांगलं व्हायसाठी मी अतोनात प्रयत्न करते आहे. परमेश्वराची श्रद्धा कायम ठेवली की आज न उद्या म्हटलं 2 प्रेमाचे शब्द माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतील म्हटलं. तरसली आहे मी. काय त्या प्रयत्नाला हे लोक अपयश आणताय. आणि त्याच्या आधी काय झालं होतं, ह्या लोकांचं प्रमाण इतकं वाढलं होतं की हे मला रस्त्यात अडवत होते. त्याचं नाव नाही सांगत मी, की हे पाय तू जास्त दुकानात हे करू नको, नाही तर अजून त्याला 102 सांगून देऊ. माझ्या नवऱ्या हो त्या धमक्या आल्या मला. तेव्हाच मग मी माझ्या वडिलांना फोन केला की बा हे असंच झालं म्हणून. तर मग आणि माझ्या मुलीला पण तसंच ट्युशनवर गेले आणि धमकी दिली. मग जेव्हा गोष्ट आपल्या लेकरावर येते ना तेव्हा मग म्हटलं आता तर सगळं गेलं म्हटलं. आता तलवार आता म्हटलं मी आता भयंकर झालं होतं, कारण मी खूप संताप येऊन गेला होता. ऐकतेच आहे इतिहास घडायचा. मॅडमलाही म्हटलं काय हाक मारायचे तुम्हाला कोण ते मला म्हणजे बोलताना हत्तीच्या बाहेर तुम्ही समजून घ्या काय काय शब्द बोलत असतील तर. म्हणजे सगळे लहान मुलं एरियातले सगळे ऐकायचे ते सगळे बिलकुल. आणि खेड्या गावांमध्ये घरच जवळ जवळ असतात. पण ते कसं आहे माहितीये का, त्या यातना मी सहन केल्या दादा. आज जरी मी समजदारपणा ठेवला, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, माझं नातं, मला माझ्या नवऱ्याची कुठचीच असं काही हे करायचं नाही आहे. पण असं कितीतरी घरी असेलच मला असं वाटतं. ते जे शब्द जेव्हा आपल्यावर येतात ना ते घाणेरडे, तर मरून जाते हो बाई. कारण लोकांना एकच दिसते ते काय असेल काय माहिती. लोकांना मेहनत म्हणजे त्यांची काही मेंटॅलिटी नाहीये की मेहनत करून पण बाई पुढे जाऊ शकते खेड्यातली, हे त्यांना वाटते. ते सगळं तुतर मुतर बापरे. कुटुंब दुसऱ्या दिवशी सकाळी बी माझ्या घरी आले, बायका माफी मागायला आले. मग नाही रात्री आम्ही त्यांच्या घरी गेलो. मग PSI काय म्हणत, हे पा म्हणे ते बाईले मला तेव्हा 101 भेटले असतील अवॉर्ड, म्हणजे सर्टिफिकेट वगैरे. कोरोनात नाव खूप होऊन गेलं ना माझं. मग एकानं तर विचार केला असता ते बाई कशी आहे तर. मग म्हटलं मी तेच म्हणते की मला एकानं पुरावा द्या की मी काय आढळलं काय. शेवटी सत्य लपत नाही, डोळ्यावरून परीक्षा होऊन जाते. वाईट मार्गाला लागायची काय गरज आहे. मी एवढे जर वाईट मार्गाला लागायचं असतं तर मी एवढी रात्रंदिवसाची म्हटलं 8 दिवस झाले माझ्या अंगाला पाणी नाहीये म्हटलं सर. मी खात नाही म्हटलं व्यवस्थित, म्हटलं निव्वळ मार्क्स, कोरोनाचं ते मार्क्स प्रोडक्शन ते सगळं त्याच्यामध्ये हा धाक की कोरोना पेशंट झाला नाही पाहिजे घरात कोणी. आणि वरून चारित्र्यावर संशय. आणि वरतून म्हटलं मी कुठं जाणार आहे रिकामे कामं करायला. कुठं म्हटलं मी थकून गेली म्हटलं. आता सगळ्या गोष्टीला मरणही येत नाही म्हटलं. मला तसं वाटते याच्यात मरण आलं तर बरं, माझ्या प्रेताला कोणाला हात लावायची गरज नाही. पण त्या मॅडम होत्या खूप म्हणजे खूप भयंकर जीवन. पोलिसांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं पुढाकार. पोलीस म्हणे आता फक्त ह्या मॅडमची कंप्लेंट आली. देवरे साहेब होते ते खूप चांगले व्यक्ती. आता जर म्हणे ह्या मॅडमची कंप्लेंट आली तर ह्या इलेक्ट्रिकच्या तारायला चिपकून म्हणे. मग म्हटलं मला दाखवलं कोण्या माणसासोबत पाहिलं सांगा ना, सांगा तर घरी. कोणीच बोलायला तयार नाहीये. काय पाहिलं, कसं पाहिलं, कोणाशी हसून बसून बोललो म्हणजे काय तेच का. माझी चूक काय होती, मी 2 पैसे कमवते म्हटलं, रात्रंदिवस मेहनत करते. ज्या बायका चांगलं रात्रंदिवस मेहनत करते म्हटलं. मी 50-50 किलो पापडाचा उंडा मी काढून देतो म्हटलं. जरी बाया पापड लाटायला असतात म्हटलं तर मी बायांना गोळे करून देतो. तो उंडा म्हटलं मी काढून देते म्हटलं. साईड इन्कम ते आहे म्हटलं. मी रात्रभर ज्वेलरी, माझ्या रडण्यावर जाऊ नका, मी रात्रभर ज्वेलरी बनवते म्हटलं. तेव्हा कुठं म्हटलं मला त्याचे पैसे येतात म्हटलं. असे डोळे दुखतात म्हटलं, माझे रात्रीच्या झोपा नाही येत म्हटलं. फक्त एकच ध्येय की नाही आपल्याला पुढे आपला कलंक काय पुसणार आहे म्हटलं. त्याच्या बायकांनाही कदर आली माझी. त्या बायकांनाही समजत होतं, कारण मेहनत करणारी बाई जरी पुरुष कसं असतात, काही स्त्रिया ते असे बघत असतील तिकडे की त्यांना असं वाटत असेल प्रत्येक बाई अशीच आहे. मग ते काय घरच्या अर्ध्या न्यूज घेतात त्या घरी बायकांना सांगतात. बायका तेवढंच ऐकतात. मग बायका म्हणतात बाई किती नाव झालं बाई आमच्या घरी. तुझ्या जागेवर जर मी असते ना दीपिका, सुशिक्षित बाई होती, मी आत्महत्याच केली असती म्हणे. तुम्हालाही सांगायचं आत्महत्येशिवाय. कारण म्हणे एवढी कुजबूज पूर्ण गावात आहे म्हणे. जो तो सांगते ना तुझा. म्हटलं तुम्ही जे म्हणायचं ते असेल. माझ्या बाबानं मला जन्म काही आत्महत्या करायसाठी नाही दिलाय. मी माझ्या बाबाची खूप फेवरेट होती म्हटलं. माझ्या बाबांची खूप लाडाची पोरगी होती मी. आत्महत्या तर इकडची दुनिया तिकडे होऊन जाय तर आपण करणार नाही म्हटलं. आत्महत्या कसं चांगलं असून आत्महत्या करू. मी अशी पुरून उरायची त्या चर्चेत. ही सत्य गोष्ट आहे सर, ही सत्य गोष्ट आहे की प्रवृत्त केलं जाते तुम्हाला.
ह्या माझा बाकीच्यांचा मला माहिती नाही, पण मी माझा अनुभव सांगते. पण तुम्हाला चांगलं लोकांची जे साथ असते ना अशा काळामध्ये, अशा वेळेस काय असते, आपल्याला संकटामध्ये चांगले लोक सांगणारे लोक सापडतात, खराब सांगणारे लोक सापडतात. तुम्ही कोणत्या लोकांचं ऐकतात ते महत्वाचं आहे. तुमचं मन काय सांगते. मला माझ्या चांगल्या लोकांनी सांगितलं की आज न उद्या तुझा सन्मान भेटणार आहे, नाव होणार आहे. कारण ही लढाई सन्मानाची आहे. कारण मी भयंकर मला त्या गोष्टीचा राग येतो. कारण मला माहित आहे की मेहनत करूनही बाया पुढे जाऊ शकतात. सगळे काही एकाच गोष्टीसाठी मरमर नाही करत. बाईला रोखण्याचं तिचं चारित्र्यावर शिंतोडे उडवणं बस तेच एक कारण आहे. बस कुठं स्टॉप करा, तर तिचं चारित्र्याचं उधळण करून टाका. समाज उपसतो, आणखीन ज्यांना तुम्ही खुपत असाल त्यांनी उपसला असेल, पण तुम्ही त्याला पुरून उरलात. म्हणजे मला हा जो आता तुम्ही किस्सा सांगितला, पोलिसाला घेऊन तुम्ही त्यांच्या घरी गेलात. फक्त काही म्हणजे मी अशीच गेली होती, घरच्या साडीवर डोक्यावर पदर खोसून गेली होती, पूर्ण चप्पल काढली होती. म्हटलं अतिरेक किती सहन करा. मुलीवर येत होतं. पोटात अन्न नाहीये, रात्रंदिवस तुम्ही काम करताय. आज समाजासमोर तुमचं नाव होत चाललेलं आहे. मलाही माझी जबाबदारी वाढून गेली होती ना. कुठं अवॉर्ड भेटणं म्हणजे सोपं आहे का? ते टिकवावं लागते ना. जर तुमच्या हातून काही चूक झाली, काय झाली, तर ते अवॉर्ड देणाऱ्यालाही पछतावा होईल ना, आपली किती बदनामी होईल. ते तर तुमची जबाबदारी वाढवते की तुम्हाला अजून चांगलं राहायचंय, नाही काय काय करायचंय. तेवढं तर माझ्या वडिलांनी मला शिकवलंच होतं ना. आणि त्याच्यात ह्या अशा लोकांना किती दिवस बळी पडू. त्या दिवशी मी टाव पडला आणि त्याच्यानंतर मग त्या रिकाम्याचा मला त्रासच नाही झाला. मग देवरे साहेबांनी तेवढा एक केला. माझी मुलगी म्हणे, मम्मी म्हणून हेच तुला मी किती दिवस सांगते की आवाज उठव, तुझ्या पप्पावर भयंकर प्रेम आहे म्हणे, बरोबर आहे म्हणे, पण कधी ना कधी आवाज उठवावा लागतो म्हणे मम्मी आपल्या याच्यासाठी. आता माझ्यापेक्षा तिचं जास्त म्हणजे पोरं शाळेत वगैरे जातात. आणि असंही माझी मुलगी तुम्ही म्हणते ना, ते एक म्हणते की मुलगी बनवा तर झाशीच्या राणीसारखी, तर अप्सर आता पेन्सिल पण आहे. तर तशातला मी म्हटलं दिशा तुझ्या डायलॉग हे होते. कारण मी जेव्हा बोलत होती तेव्हा माझी मुलगी कंटिन्यू माझ्यासोबत बोलत असायची. इतकी एनर्जी तिला. सगळे म्हणत वा रे वा पोरगी, वा रे वा पोरगी. तिलाही काही काही म्हणायचे. ते 7वी 8वी 9वीतल्या लेकराला तिला ते काय म्हणते, म्हणे मी दीपिका देशमुख नाही आहे, ते चप्पल घालून एकेकाच्या घरी. काय आहे काय आहे असे हे त्रास कमी झाले आमचे. एवढं म्हणजे इतकं केलं की मला वाटतं की जगातली मी एकच बाई आहे की काहीतरी जगा वेगळं करते. आणि वनिता मॅडम होत्या. आणि मग माझ्या बहिणी, मग त्यांना समजायला लागलं. आणि ते जास्त येत नव्हते माहेरचे कोणी, की जसं बा यांना हे बोलायचे खूप कमी केलं. पण मग त्या पिरियड मध्ये माझे जे जिजाजी होते, जेव्हा माहिती झालं त्यांना, तर ते मग ते यायचे, थोडी हिंमत द्यायचे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कमी व्हायला लागल्या. ते म्हणायचे आम्हाला चला तिकडे वगैरे. पण म्हटलं नाही, इतिहास घडवल्याशिवाय तर नाहीच. कोरोनामध्ये माझं चांगलं नाव वगैरे झालं, हे झालं. मग कोरोना नंतर ना माहिती आहे का, हे थोडे असे खचल्यासारखी झाली तब्येत त्यांची. मग त्यांचं आलं पायाचं ऑपरेशन तिथून. म्हणजे दारूमुळे त्यांचं त्याचं थोडस म्हणजे अति नव्हतं, पण ते सूट नाही झाली त्या शरीराला. आजार हे ऑपरेशन दुखणे वाढले ना, तर ते गोष्ट बंदच पाहिजे होती. तिथं त्यावेळेस असे खूप नव्हती. घेतलं की त्यांचं ते डोकं, ते चित्र की बाबा ऐक ह्या लोकांना काय सांगितलं. ह्याची गँगच होती ती मित्राची, ती गँगच होती. ती गँगचं एकच काम होतं माझ्या विरोधात भडकवणं. कोणत्या अवॉर्ड आला, काही आलं की ते माझा फोटो झूम करू तेच लोक पाहत, पदर आहे की नाही, बांगड्या आहे की नाही, सगळ्या गोष्टी आहे की नाही. आणि त्या पदर बांगड्या ते माझी संस्कृती, मला आनंद होता त्या गोष्टी. पदर मी त्या खोसून त्या दिवशी माझ्या जीवावर बितली होती, म्हणून मग मी ते गेली होती. मला माहेरचा एक वडिलांचं म्हटलं की नाही, आता वेळ आली आहे, आता जाऊन त्याचा प्रतिकार कर. मग कोरोना काळामध्ये मी सकाळच्या ऑफिसला गेली, माझ्या मॅडमला भेटली. तर माझी मॅडम काय म्हणे, सगळ्या गोष्टी आयुष्यात भेटता, एक काम करणं, ऍडमिशन घेऊन टाकणं. मग मी इतकी हसली. मग माझी मुलगी म्हणे मम्मी शिकणं म्हणे. म्हटलं बाई आता हेच बाकी, म्हटलं आता हेच बाकी राहिलं बाई. घरातली गृहिणी पंचरच्या दुकानात आली, तिथून पापड कुरड्या झाल्या, इव्हेंट मॅनेजमेंट झाले. आता तू म्हणतं की मम्मी शिक्षण हे घे. म्हणे मम्मी नाही बाई, नाहीतरी जे रट्टे गट्टे ते चालूच आहे. आणि तू हसणं सोडलं का, तू थोडा वेळ हसते ना म्हणे, तो नशीब. ऍडमिशन घेऊन टाक म्हणे चुपचाप. ते 10वी पास झाली होती मी, 11वी मध्ये काही कॉलेजमध्ये गेली नव्हती. मग 10वी शिक्षण आधी झालं होतं आणि त्यानंतर शिक्षण थांबलेलं होतं. माझ्या मॅडमनी, गुरुनी, त्यांनी म्हणे, माझ्या गुरु मला नवरा सांगू नको, नवरा सांगशील तर काही शिक्षण होणार नाही. आज त्यांची कृपा की मी MBA करते. अरे बाप रे. आज मग तुम्ही ऍडमिशन घेतलं? हा, माझ्या मुलीनं करून दिलं. ते तिने काय केलं तिचं तिला माझ्या माहेरी केलं. ते 11वी 12वी काढलं. म्हणजे मी कॉलेजला गेली, परीक्षाच नव्हती देऊ दिली. माझं लग्नच झालं होतं ना, मग ते राहून गेलं होतं.
आणि मग चुपचाप हिवरखेड आहे आमच्या तेल्हाऱ्याजवळ, माझ्या मुलीने मुक्त विद्यापीठमध्ये तिथे जाऊन मग तीच गेली होती ना, मग तिथे प्रत्येक ठिकाणी देव भेटले, मग माहिती माझी स्टोरी ओव्हरऑल सगळ्यांनाच माहिती होऊन गेली होती की चालू काय आहे नेमकं. प्रत्येक मला केला प्रत्येक ठिकाणी ज्यांनी सपोर्ट करायचा आहे ना, मग ते अधिकारी असो किंवा पत्रकार असो किंवा कसं मला सपोर्ट केला. काही असतील हे म्हणजे जर 100% लोक आहे तर मला 70% चांगल्या लोकांनी सपोर्ट केला आणि 30% लोकांनी त्रास दिला. असं झालं मला. तर मग ते ऍडमिशन केली, मग 11वी-12वी झाली आणि माझे ऍडमिशन ग्रॅज्युएशन मी आता MBA सेकंड इयरला आहे. अरे वा. हो. मग आणि मग तो अभ्यास कसा केला तुम्ही सगळा? हे चोरून लपून, मग घरात पुस्तक, पेपरच्या वेळेस पुस्तक वाचणं, मोबाईलवरच तर मी खूप वाचन केलं. मोबाईलचा पुरेपूर फायदा मी मोबाईल माझे त्यांनी त्यावेळेस रागात त्यांनी माझे 3 मोबाईल फोडले. माझ्या मॅडम म्हणत हे नाही करायचा, मार्ग येतोय ना पैसा यायचा. माझ्या मॅडमनी त्याचा पण फोटो आहे. माझ्या मॅडमनी मला म्हणजे माझा जो स्वतःचा मोबाईल जो आहे तो मी असे चिल्लर 1-1 रुपया घेऊन गेली होती. इतकी रडली होती की हा म्हणजे जे अडाणी बाई असते की तिथे स्वतःचा मोबाईल घेणं किती मोठी गोष्ट आहे. माझ्या मॅडमनी मला पत्रकार झाले होते तर माझं माहेरच आहे ते, सकाळचं अकोला ऑफिस म्हणजे माझं माहेर होतं. मॅडमने मला मोबाईल घेऊन दिला आणि त्यांनी फोडला तो मोबाईल. मग परत मी इतकी रडो, मॅडम म्हणे तू पैसा कमवते ना, दुसरा मोबाईल घे. दुसरा बी फोडला. तिसरा मोबाईल तो अजून बी माझ्या जवळ आहे. त्यांनी 2-3 फोन रागात फोडले. मॅडम म्हणे चर्चा करायची नाही, आपला माइंड पुढच्या गोष्टीसाठी करायचा, त्याचं काम आहे ते त्यांनी केलं. प्रारब्ध समज म्हणे आता या गोष्टीला. आणि म्हणे मला मॅडम माझ्या गुरु काय म्हणत, तुला नवरा सोडायचा आहे काय, निर्णय घ्यायचा आहे काय. म्हटलं नाही. तर म्हणे मग ते ऍक्सेप्ट कर आणि चालू दे. म्हणजे त्यांनी मला प्रश्न केला होता. म्हटलं मी त्यांची साथ शेवटपर्यंत सोडणार नाहीये, कारण माझं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. आणि मग म्हणे त्यांच्या काहीच माझ्या जो गोष्टी करायच्या नाही, त्या कंप्लेंट करायच्या नाही. त्यांनी म्हणजे कडक आवाजात ते सांगितलं. मग मी पण त्याच्यामध्ये रडणं पडणं जे प्रकार होता ते तेव्हापासून कोरोनाचे मी पण जी परिस्थिती आहे ती स्वीकारली, पण मी माझा मार्ग माझा ते मला करायचं असेल तर ते करूनच तुला या गोष्टी कराव्या लागतील. ते सहन करेन सगळं, ते सहन करायचे. म्हणजे लोक मॅडम म्हणे याच्याहून जास्त बायका करतात म्हणे. पाहिलं नाही का जुन्या काळामध्ये मारक हे युद्ध होत ते होत, त्यांचे नवरे किती किती दूर राहत ते राहत, बायका राहिल्या. खूप गोष्टी सांगितल्या. मग त्यांनी त्या गोष्टी अशा सांगत की आणि तू कुठे लागली हो म्हणे, त्यापेक्षा संघर्ष आहे म्हणे बायाचा. जसं माझ्या गुरुनं माझं कौतुक कधीच केलं नाही, पण तू कुठे लागली म्हणे, याच्यापेक्षा बायका आहे, तुला खेड्यात माहित नाही म्हणून काय त्यांच्यावर परिस्थिती आहे काय. पण त्यांनी मार्ग नाही सोडले, त्यांनी हे नाही केलं. त्या काय टाइम इन्व्हेस्टमेंट केली त्या बाईने माझ्यावर. आज दीपिका देशमुख जे बनले ही माझी तर बरं मेहनत आहे, पण माझ्यावर जास्त ह्या लोकांची पण मेहनत आहे ना, की त्यांनी त्या व्यक्तीला जिवंत ठेवलं चांगल्या गोष्टी सांगून. आणि पतीचं तर तू कर ना म्हणे, तुझं प्रेम आमचा मतलब निर्णय घ्यायचा असेल तर, कारण त्याची रोजची रोज चर्चा नाही झाली पाहिजे त्या गोष्टीची. ती चर्चा थांबव आणि चर्चा थांबव म्हणे आणि आपल्या कामाला आपल्या मार्गाला लाग म्हणे. मंडळी, दीपिका देशमुख हे फक्त एक आता व्यक्तिमत्व राहिलेलं नाही, तर ती एक प्रेरणा आहे, एक ऊर्जेचा स्रोत आहे. तर ही ऊर्जा आता मी समोर बसलो आहे, मला किती लागली आहे तुम्ही बघताय. मगाचपासून रुमाल माझ्या हातात आहे, पण नुसतं रडून चालत नाही, तर लढून सगळं जिंकावं लागतं. याचं उत्तम उदाहरण आहे. तर ही मुलाखत एका भागात संपेल असं मला वाटत नाही, त्यामुळे आत्ता आपण या भागापुरती थांबतोय. पण दीपिका ताईंचा प्रवास आणि त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, ही मुलाखत तुम्ही शेवटपर्यंत पहा. दुसरा भागही पहा. दुसरा भाग थेट पाहत असाल तर पहिला भागही पहा. ही मुलाखत केवळ मुलाखत नाही आहे, तर जगण्याचं संपूर्ण सार, मातीतून कसं बीजाला अंकुर फुटतो आणि त्याचं रोप होतं, रोपाचा वटवृक्ष कसा होतो, त्याला आलेली फुलं, त्याला आलेली झाडं पडून झडून गेली तरी त्या झाडाला कसा फरक पडत नाही, हे झाड आहे. हा पंक्चर काढण्याचा व्यवसाय त्यांनी जो केलेला आहे, तो केवळ त्यांनी सायकलच्या टायरचा पंक्चर नाही काढला आहे, तर स्वतःच्या आयुष्याचं जे पंक्चर होतं ते त्यांनी काढलेलं आहे आणि त्याचं चाक त्यांनी व्यवस्थित आपल्या यशाच्या मार्गावर धाववलं आहे. याचं उत्तम उदाहरण आहे. हा भाग आम्ही इथेच संपवतो आहे, पण दुसऱ्या भागात याहीपेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यामुळे दीपिकाताई, पहिल्या भागात आपण आज इथे थांबूया आणि भेटूया दुसऱ्या भागामध्ये. मी गेली 2 वाजता आणि 2:20 त्यांचा तुमच्या वाढदिवसा दिवशी त्यांचं हे झालं, वारले. मग त्याच्या काय झालं, 1 महिन्यानंतर मग मी दुकानात जाणं चालू केलं. दुकानातला जो मजूर होता, ज्याला मी माझ्या बापासारखं समज, त्याची पण नजर बदलली. ज्यावेळेस हे वारले, मी माझ्या गुरुला फोन केला की ते वारले. म्हणे बेटा आता काट्यावरचा प्रवास आहे. मग मी कोयता घेतला हातात, तो
याचं दुकान कापायचं. म्हटलं एक एकाला कापतोच आता. माझ्या मुलांनी निर्णय घेतला, म्हणे मम्मी कर आता, इथून निघ म्हणे तू. दुकान पण गेलं, पप्पाही गेले, सगळ्या गोष्टी, आपल्या घरात अंधार आहे, मीटर गेलं. मग मी गाव सोडलं आणि माझ्या लाईफचा हा इंटरव्ह्यू झाला. डोक्यावर पदर, पर्स घेऊन पापड विकणं, ते दीपिका देशमुख इथपर्यंत आहे. इथून माझी लाईफ खूप वेगळी झाली. तिथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास केला तर मला समजलं, बापरे तुमचा पेहराव, तुमची पर्सनॅलिटी, एका कार्पो सेक्टरसाठी तुम्ही कसं प्रेझेंटेशन तुमचं खूप गरजेचं आहे. मी 2 वर्षात स्वतःला आज तयार केलं. म्हणजे आज इंग्लिश असो किंवा काही असो, आता अरेबिकचा क्लास लावलेला आहे मी, कारण आता बऱ्याचशा विदेशातल्या बाहेर सोबत पण आपल्याला बोलावं लागते, तर ते पण आलं पाहिजे. खूप जगण्याला साधन भेटले. मग मी HR असिस्टंटची HR झाली बुट्टीबोरीला, HR मॅनेजर झाली, आणि मग मी ॲडमिन पण झाली. आणि आता स्वतःचा तो प्रवास म्हणजे प्लान येणारा नोव्हेंबर डिसेंबर. गारमेंट इंडस्ट्रीचे आता मास्टर झालेले आहेत. हो, मास्टर झाले, म्हणजे इनॉग्रेशन होऊन जाईल माझं डिसेंबर. आता काय चाललंय तुमचं पुढे? गारमेंट इंडस्ट्रीत जे टाकायचा प्लॅन चालू आहे, त्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये मला माझ्यासारख्याच बाया, कारण हे बघा, शेतकरी आत्महत्येचा सर्वे होतो, शहीद झाले जवान, त्यांचा तर काही प्रश्नच नसतील. दारुड्याच्या बायकाईचा सर्वे होत नाही हो.